This conference सर्वप्रथम will मी now be recorded. हॅलो. सर सुरू करा सर. सर्वप्रथम मी माझे सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांचं स्मरण करतो. त्यानंतर माझे आयुर्वेदाचे गुरु आपले सगळ्यांचे वैद्य समीर जमदग्नी सर, तसेच अतुल चंद्र ठोंबरे सर यांचंही स्मरण करतो. आपण लेक्चर ऐकत असलेल्या सर्व ज्येष्ठ वैद्यांना नमन करतो. काही तांत्रिक अडचणीने किंवा काही अडचणीने काही चुकीचं बोललं गेल्यास कृपया मार्गदर्शन करावं. मी रवी भूषण सरांचेही आभार मानतो की त्यांच्या प्रोत्साहनाने मी बोलू शकलो पहिल्यांदा. अदरवाईज इन्फॉर्मल गप्पा बऱ्याच वेळा होत असतात, पण वेबिनार थ्रू मला फॉर्मली बोलण्याचं पहिल्यांदा संधी मिळाली. चंदन सरांचं, तुषार सरांचंही मी आभार मानतो आणि विषयाला सुरुवात करतो. प्रमेह सरांनी जेव्हा रवी सरांनी सांगितलं की याच्यावर बोलायचं आहे, तर प्रमेह व्याधी याच्यावर मला बोलावंसं वाटलं. आता जे पुढच्या काही गोष्टी मी सांगल्याची मला कळालेला आयुर्वेदातला प्रमेह आणि त्याच्या अनुषंगाने जी पेशंट या 7 वर्षामध्ये आम्ही पाहिली आहेत, त्या अनुषंगाने हे सगळं पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वात पहिले आपण संप्राप्तीकडून पुन्हा केसेस या पद्धतीने जर बघितलं तर जास्त समजायला मदत होईल. तर सुरुवातीला मी संप्राप्ती व्याधीची जी मला समजले त्याचं इंटरप्रिटेशन आणि त्याच्यानंतर काही मोजक्या केसेस, असं अशा पद्धतीचा फॉर्मॅट ठेवून आपण आता पाहणार आहोत. सर्वसामान्यरित्या आपण टेक्निकली हे सगळे श्लोक वगैरे बघत असतो, सगळं आपण सगळे अभ्यास करतच असतो. बरेचसे विद्यार्थी पण आहेत ऐकणारे, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला विशेषतः सांगावं वाटतो की आपण संप्राप्ती पाठही करत असतो, बघतही असतो. ऍक्च्युअली त्याचं इंटरप्रिटेशन करून पेशंटवर बघणं आणि त्याच्यानंतर तो ट्रीट करणं, ही जी स्टेज आहे किंवा ग्रंथाचं ऍप्लिकेशन करणं, हे जसं मला समजलेलं आहे किंवा मला लक्षात आलं आहे किंवा जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या लेक्चर्स मधनं, बाकी गुरूंच्या मार्गदर्शनातून जे लक्षात आले तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. सामान्यतः प्रमेह व्याधी कसा निर्माण होतो? सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे पीपीटी प्रेझेंटेशन जे आहे ते मी अगदी शॉर्ट नोटीसवर तयार केल्यामुळे आणि बरेच टेक्निकल्स किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक असू शकतात त्याच्यामध्ये, तर कृपया तेवढं क्षमा करा. सामान्यतः प्रमेह व्याधी कसा निर्माण होतो? हॅलो. सामान्यतः प्रमेह व्याधी कसा निर्माण होतो हे आपण पाहूया. ग्रंथामध्ये 2 पद्धतीच्या संप्राप्ती आपल्याला पाहायला मिळतं, हे सगळ्या आपल्याला माहितीच आहे. एक आहे सामान्य क्षयाचे हेतू, म्हणजे चरक सूत्रस्थानाच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की कफ शोणित शुक्रानाम मलानामच्या अतिवर्तन, हे सामान्यतः क्षयाच्या जे हेतू आहे त्याच्यामध्ये एक त्याच्यातलं कारण दिलेलं आहे की कफ शोणित शुक्र हे जे सार धातू आहे त्यांचं आणि मळाचं अति प्रमाणात जर शरीराच्या बाहेर गमन झालं तर ते क्षयाला कारणीभूत होतं. आणि विशेष म्हणजे चरकांनी पुढच्या श्लोकामध्ये हे वर्णन केल्यानंतर लगेचच मधुमेहाची संप्राप्ती वर्णन केली. आता हे बरेच वेळा प्रश्न पडायचा की क्षयाचं वर्णन केलं, धातू क्षयाचे सगळे श्लोकाची लक्षणे लिहिली आणि त्याच्यानंतर लगेचच क्षयाची संप्राप्ती, क्षयाच्या संप्राप्तीनंतर लगेचच मधुमेहाचं का बरं आलं असावं? तर कारण मधुमेहाची जी क्षयाची संप्राप्ती आहे ती कदाचित एम्फसाइज करण्याची आवश्यकता चरकाचार्यांच्या काळात वाटली असावी. तर संप्राप्ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ती मधुमेहाची जी सामान्य संप्राप्ती 17व्या अध्यायात आहे. श्लेष्माच पित्तंच मेधंच मांसच अतिप्रवर्तते तैहि आवृत्त गती ओजः आदाय गच्छति यदा बस्तीं तदा कुच्छ मधुमेह प्रवर्तते स मारुतस्य पित्तस्य कफस्य च मुहुर्मुहुः दर्शयति आकृती गत्वा क्षयम आप्यायते पुनः. याच्यामध्ये सामान्यतः आपल्याला संप्राप्ती आपण लक्षात घेतली तर संतर्पणोक्त सतत आहार विहार आपण जो करत असतो
त्याच्याने आवृत्त वायू ओज धातू बस्सी मार्गात नेतो. त्याच्यातनं श्लेष्मा, पित्त, मेद, मांस यांचं अतिप्रवर्तन होतं. अतिप्रवर्तन झाल्यामुळे शरीर क्षयाला प्राप्त होतं आणि मधुमेहाची निर्मिती होते. याच्यामध्ये मधुमेह शब्द जरी महत्व असला तरी इथे अवस्थारूपी क्षयाला खूप महत्व आहे असं वाटतंय. पुढे क्षयाची उपेक्षा आपण केली तर पुढे ग्रंथामध्ये आलेले त्या अध्यायामध्ये की पुढे प्रमेय पीडकेमध्ये रूपांतर होतं. प्रमेय पीडके 7 प्रकारच्या, त्याच्यामध्ये विद्रदी हा 7वा जो विद्रदीचा प्रकार आहे प्रमेय पीडिकेचा, त्याच्यातही त्याच्यात कन्वर्जन होऊन असाध्य अवस्थेकडे त्याला प्राप्त होतं. आणि व्यवहारातही आपल्याला बघायला मिळतं की बरेच डायबेटिक पेशंट आपण मधुमेह आणि डायबिटीस काही काळासाठी कम्पेअरही करायला लागेल, काही काळासाठी वेगळी ठेवायला लागेल. तर जेव्हा आपण मधुमेह किंवा डायबिटीस पाहतो तर तेव्हा बऱ्याच आजाराच्या लास्ट स्टेजमध्ये जर डायबिटिक पेशंट असला तर त्यांना पटकन तो आजार होतो किंवा इम्युनिटी डाऊन असल्यामुळे आता कोरोनाच्या साथीत आपण बघतोच आहोत की त्याचं विद्रदीमध्ये रूपांतर होतं आणि मग ते असाध्य अवस्थेकडे जातं किंवा कॅन्सर सारख्या कंडिशन मध्ये तीच आपल्याला परिस्थिती बघायला मिळते. ही पहिली संप्राप्ती आपल्याला क्षयात्मक संप्राप्ती म्हणून बघायला मिळते. आता ह्या स्लाइडवर किंवा या संप्राप्तीवर आपण पेशंटच्या अनुषंगाने पण पुन्हा येणार आहोत. पण सामान्यतः संप्राप्ती एक्सप्लेन करण्यासाठी मी ही स्लाइड्स आपल्याला दाखवतो आहे. आता जी दुसरी संप्राप्ती आहे त्याच्यामध्ये क्षयाची अवस्था फक्त वाताच्या प्रमेहामध्ये वर्णन केलेली आहे, पण एक सामान्य संप्राप्ती जी आपण म्हणतो प्रमेहाची जी चरक निदान सनात 4थ्या अध्यायात दिलेली आहे, ती पण आपल्याला माहिती आहे की मेदस्य मासोच शरीरम क्लेदम कफो बस्ती गतम प्रदूष्य करोति मेहान समुदीर्णः उष्णैः तान्येव पित्तं परिदुष्यं चापि क्षीणेषु दोषेषु अवकृष्य वस्तो धातु प्रमेह अनिलः करोति दोषो हि बस्तीं समुपेत्य मूत्रं संदुष्य मेहान जनयेत यथास्व. याच्यामध्ये महत्वाचं हे जे आहे याच्यात कफश प्रमेयामध्ये सर्व धातूंमधील क्लेद म्हणजे आर्द्रता, मेद, मांस हे बस्तीतनं जातं. वातस प्रमेयामध्ये ऑलरेडी क्षय झालेले असते तेव्हा धातूंमधील सारता म्हणजे क्लेद हे बस्तीतनं जातो. या संप्राप्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बहुदव शेष्मा हा जो शब्द आहे तो विविध जे दुष्य असतात त्याच्यातनं असलेला बहुद्रव्य शेष्मा हा आपल्या शरीरामधनं बाहेर पडत असतो. म्हणजे याच्यात तुम्ही फरक बघितला की पहिल्या संप्राप्तीमध्ये ऑलरेडी क्षय झालेला आहे, क्षयात्मक संप्राप्ती आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये क्षयात्मक संप्राप्ती बहुद्रव्य शेष्मामुळे आता शरीरामध्ये जो क्लेद साठलेला आहे तो जाण्यास सुरुवात झालेली आहे कफपित्तामध्ये, आणि वातामध्ये तो गेल्यामुळे बऱ्यापैकी क्षयात्मक संप्राप्ती निर्माण झालेली आहे. अशा 2 पद्धतीच्या संप्राप्ती आपल्याला पाहायला मिळतात. आता हे संप्राप्ती आपल्याला लक्षात आल्या, पण व्यवहारात येताना आपल्याला पेशंट मी प्रमेहाचा पेशंट आहे असं म्हणून नक्कीच येत नाही, तर आपल्याला काही ठोकताळे मांडून आणि संप्राप्तीचा विचार करून आपल्याला त्याचं निदान करावं लागतं. हे प्रमेय आहे. आता कृपया पहिली स्टेज याच्यामध्ये जमदग्नी सर नेहमी सांगायचे किंवा व्यवहारातही आपल्या सगळ्यांना लक्षात येतच असेल की सगळ्यात मोठी गडबड अशी होत असावी किंवा सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच वेळा हे कन्फ्युजन होतं. काही वेळा कन्फ्युजनमुळे चुकीचं डायग्नोसिस होऊ शकतं की बरेच वेळा प्री डायग्नोस्ड डायबिटीस मलायटिस असं प्री डायग्नोसिस असलेल्या पेशंटला आपण प्रमेह म्हणूनच ट्रीट करतो आणि मग शिलाजीत, चंद्रप्रभा असं आपल्या डोक्यात विचारसरणी चालू होते. तर मला असं वैयक्तिकरित्या वाटतं ते कृपा करून ते पूर्वग्रह दूषित होऊ नये. त्याचं कारण बरेच पुढच्या केसेसमध्ये मी काही केसेस सांगणार आहे, त्यावेळी पुन्हा एक्सप्लेन करेन. पण बरेच वेळा या पेशंटचं निदान हे ज्वर असू शकतं, बरेच वेळा आमवात असू शकतं, बरेच वेळा वेगवेगळ्या कारणांनी त्याचा रक्तगट शर्करा ही वाढलेली असू शकते, प्रेग्नन्सीच्या काही काळात असू शकते. असे वेगवेगळे कंडिशन असू शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की डायबिटीस आहे म्हणजे हा प्रमेय असलाच पाहिजे. बरेच वेळा ते बरोबर जरी असलं तर काही वेळा ते अजिबात बरोबर नसतं. हे काही केसेसच्या अनुभवानंतर आणि वैद्य जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनामुळे नक्की लक्षात आलेलं आहे. तर कसं निदान करावं?
तर पहिले तर अगदी डोकं शून्य ठेवून त्याची लक्षणं निदान पंचक हेतू प्रमेयाची आहेत का, पहिला मुद्दा तो बघायचा. की आपल्याला सगळे श्लोक माहिती आहे, आपल्या सगळ्यांना जनरली हेतू माहिती आहे की दिवा स्वप्न आराम करण्याची ज्यांना सवय असते किंवा जे आपल्याला संस्कृतचे शब्द माहिती आहेत, श्लोक पाठ आहेत, त्याच्यातले जे हेतू आहेत ते सगळे आपण त्या पेशंट मध्ये आहेत का किंवा त्याच्यातली काही लक्षणं आहेत का ही आपण तपासून पाहायला हवी. प्रश्नांनी विचारली गेली पाहिजे. तसंच पूर्वरूपाची काही अ, अ, लक्षणं त्याच्यामध्ये दिसत आहेत का आणि किती तीव्रतेने हे हेतू सेवन त्याच्या शरीरामध्ये होतं. कारण याच्यावरनं व्याधीची ग्रॅव्हिटी पण आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि शक्य झालं तर बहुतेक पेशंटमध्ये प्रत्यक्ष मूत्र परीक्षण हे करता येऊ शकतं का. काही पेशंटमध्ये मी आग्रहाने करून घेतो, पण काही पेशंटमध्ये काही कारणाने शक्य होत नाही. तर मूत्रपरीक्षण हे करावं का आणि ते केलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो आणि कधी कधी लिमिटेशन त्या मूत्रपरीक्षणाला येऊ शकते, हे सगळं आपण पाहूया. मधुर सपिच्छ मधाप्रमाणे दिसणारे गढूळ मूत्र आहे का, म्हणजे आविलमूत्रता आणि प्रभूतमूत्रता हे आपल्याला प्रमुख लक्षणं माहिती आहे. तर ते दोन लक्षणं या रुग्णामध्ये आहेत का. दोष क्षीण झालेलं असलं आणि असं गढूळ मूत्र असलं तर आपण वाताचं निदान करू शकतोय. आणि कफाधिक्याची लक्षणं असली आणि सपिच्छ मूत्र आहे, गढूळ मूत्र आहे, तर आपण कफश प्रमेयाचे निदान करायला आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं. अर्थात अत्यंत तीव्र चिंता असल्यास बरेच वेळा व्यवहारात आपल्याला बघायला मिळतं की आपण एकीकडे हेतूंमध्ये बघतो की अचिंता हा हेतू दिलेला आहे किंवा चिंता जो करत नाही, जो आरामात राहतो, व्यायाम करत नाही, अशा लोकांना प्रमेय होतो. पण एके बाजूला आपल्याला बरेच वेळा डायबिटीस पर्टिक्युलर प्रमेय नसला तरी डायबिटीसच्या बाबतीमध्ये टेन्शन्स आणि चिंता प्रचंड करणाऱ्यांमध्ये डायबिटीसचं शुगर पॉझिटिव्ह दिसते, युरिन शुगर पॉझिटिव्ह दिसते. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. तर याचं कारण असं आहे, जसं मला समजलं की क्षयाच्या हेतूंमध्ये चिंता, जागरण, प्रजाग्रही हे जे आलेलं आहे ते ओजक्षयांच्या कारण कारण आलेलं आहे. आणि ओजक्षय झाला की आणि जर बसणे लाईफस्टाईल बसणारी असली तर त्याचं कन्व्हर्जन वातच प्रमेयामध्ये होऊ शकतं. तर त्याच्यामुळे अत्यंत तीव्र चिंता आहे आणि वरचे प्रमेयाचे हेतू आहेत. तर हे वातच प्रमेयाकडे जातं का, हे पण एक बरेच वेळा दिसून येतं. पाचवं म्हणजे ड्रग हिस्ट्री, म्हणजे मूत्रवर्ण किंवा स्वरूप बदलणारी काही औषधं पेशंट घेत आहेत का, ऑलरेडी काही सुरू आहेत का, किंवा बरेच काळ झाले डायबिटीसची काही औषधं चालू आहेत का आणि त्याच्यामुळे काही परिणाम होतो का. तर बरेच वेळा हे कन्फ्युजिंग होऊन जातं की अनेक वर्ष पेशंट डायबिटीसच्या मेडिसिन्सवर आहे आणि आपल्याकडे आलेला आहे. अशा वेळी निदान कसं करावं, की बरेच वेळा प्रभूमुत्र त्याच्यामध्ये असेलच का, हे आपल्याला लक्षात येत नाही. की बरेच वर्षापूर्वी जेव्हा औषधं चालू केली तेव्हा त्याचं प्रभूमुत्रता आणि बहुमूत्रता होती आणि मेडिसिन्स नंतर कमी झाली. तर या अवस्थेमध्ये आपण त्याला प्रभूतमूत्रता मानावी का नाही मानावी, हे सगळे विषय आपल्याला मुद्द्यात लक्षात घ्यावे लागतात आणि त्याचा साकल्याने विचार करून मग निदान करावं लागतं. हे थोडक्यात या 5 गोष्टी आपल्याला व्यवहारात लक्षात घेऊन आणि त्याच्यानंतर नाडी परीक्षण जर जमलं तर या 6 गोष्टीतनं आपल्याला प्रमेहाचं निदान करता येतं. आता बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की व्यवहारामध्ये बरेच पेशंट्स असे आपल्याला सापडतात की जे आराम करणारे आहेत, दिवासात घेणारे आहेत, चिंता अजिबात नाही करणारे आहेत आणि अनेक वर्ष त्यांचं ते सेवन चालू आहे किंवा काही कारणाने, पण तरी सुद्धा त्यांना डायबिटीस दिसून येत नाही. आणि काही पेशंटला अगदी 2 महिन्याचं निमित्त किंवा हेतू सापडतो, 3 महिन्याचा हेतू सापडतो, फारसा काही हेतू सापडत नाही, तर तरी सुद्धा त्यांना प्रमेयाचे लक्षणं सापडून येतात. तर किती काळासाठी ते हेतू एक्सपोज झालेले आहेत त्याच्यापेक्षाही ते दोष दृश्य हेतू यांचा जर परस्पर अनुबंध जर तयार केला नाही तर रोग होत नाही. आणि अनुबंध जर उशिरा झाला तर कमी लक्षणं होतात आणि अनुबंध चांगल्यापैकी झाला तर ग्रंथाची सगळी लक्षणं आपल्याला पेशंट मध्ये बघायला मिळतात. असं चरक निदान सणात चौथ्या अध्यायात सांगितलेलं आहे. ते बरेच वेळा आपल्याला लक्षात येतं. व्यवहारामध्ये आपण जेव्हा प्रॅक्टिसला बसतो
तर असं जाणवतं किंवा मला जाणवलं आहे की काही पेशंटला आपण हिस्ट्री घेऊ नये. अरे हे तर सगळं प्रमेहाची सगळी हेतू सांगतं, पण प्रमेहासारखी काही लक्षणं दिसत नाही. बरेच वेळा खूप कमी हेतू सापडतात तरी सुद्धा त्याला प्रमेहासारखी सगळी लक्षणं दिसतात. तेव्हा या श्लोकाचा उपयोग मात्र आपल्याला नक्की करता येतो. हा प्रमेह कोणाला होतो हे एक श्लोक आहे की एक जनरल जे आहे की खाणं पिणं विवेकाने न करणारा, पायी चालणारा, पायी न चालणारा किंवा न आवडणारा आणि अ, फारसं न चालणार अशी जी किंवा स्नान न आवडणारा अशी जी व्यक्ती असतात त्यांना प्रमेह होतो. हा दिसायला सोपा श्लोक वाटतो, पण बरेच वेळा शुगर टेस्ट पॉझिटिव्ह आहे, HbA1c रेस्ड आहे आणि त्यांना जर हे हेतूच नाहीये किंवा तो खूप ऍक्टिव्ह आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, तर प्रत्येक वेळी त्याला प्रमेह म्हणून ट्रीट करायचं का? तर बरेच वेळा नाही असंच उत्तर येतं. सो त्याच्यामुळे हे जे बेसिक श्लोक आहेत चरक संहितेत दिलेले, हे जर आपल्या मनात पक्के असतील आणि याच्यावर पूर्ण विश्वास असेल, जसं सर म्हणायचे की आयुर्वेद उपदेशेषु विधिया परमादरा, तर हे श्लोक आपल्या डोक्याशी पक्के असतील तर असं जाणवतं की बरेच वेळा त्या पेशंटला प्रमेह म्हणून न येता वेगळंच निदान काहीतरी सापडतं. आता हे प्रमेय निदान संप्राप्ती आणि कोणाला होतो एवढा आपण विचार केला. त्याचं चिकित्सा सूत्र चरकात बघितलं तर त्यांनी 3 कॅटेगरीमध्ये प्रमेहाचं औषधांचं किंवा चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे. रुग्ण स्थूल असेल आणि बलवान असेल, तर त्याचं शोधन पहिल्यांदा स्निग्ध औषधांनी करायला सांगितलेलं आहे आणि तर्पण त्यानंतर संतर्पण करून त्याची चिकित्सा करायला सांगितलेली आहे. संशोधन योग्य रुग्ण असेल म्हणजे कफेश प्रमेयाचा असेल, पण तो दुर्बल आहे, तर त्याला संशमन चिकित्सा सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मग मौंथ कषाय, यवचूर्ण लेहाः, लहू भक्षाः असे वेगवेगळे योग तुम्ही वापरून आपण त्याची चिकित्सा करू शकतोय. तिसरं आहे क्षय किंवा जे मधुमेहाची संप्राप्ती, वातस्पम्याची संप्राप्ती आणि कृश रुग्णांमध्ये आपल्याला बृहण चिकित्सा करायला सांगितलेली आहे. आता हे 3 कॅटेगरीचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात व्यवहारामध्ये आणि तिघींची चिकित्सा ही खूप क्रिस्टल क्लिअर दिलेली आहे. फक्त आपल्याला योजना करणारी औषधं निवडायची आणि ते सिद्धांत तिथे अप्लाय करायचे, असं आपल्याला व्यवहारात करावं लागतंय. मग त्याच्यामध्ये चरकामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची योग दिलेली आहेत. सामान्य चूर्णाचे वेगवेगळे योग दिले आहेत. सिद्ध स्नेहाचे वेगवेगळे प्रयोग दिलेले आहेत. मध्वासव, भल्लातकासव, द्राक्षासव सारखे आसवांचा वापर त्याच्यामध्ये अग्निमांद्य असेल तर करायला सांगितलेला आहे. अनेक प्रकारचे सिद्ध उदक म्हणजे विजयसारासारखं सिद्ध उदकांचं पाणी तिथे प्राशन करायला सांगितलंय. जसं बहुद्रव श्लेष्मा शरीरातनं खूप निघाल्यामुळे अशा सिद्ध सारभाग उदकांचा खूप फायदा प्रमेहाच्या पेशंटमध्ये दिसून येतो. सिद्धूंचा प्रयोग सांगितलाय यवाचा. यवाविषयी मला पुढे आणखीन खूप बोलायचंच आहे. तर मी यवाचा जेव्हा आहारामध्ये आपल्याला विचारेल तेव्हा मी यवाचं वेगळे दृष्टिकोनातनं सांगतो. विविध व्यायामाचा योग चरक संहितेत दिलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान परिवर्तन सांगितलेले आहे. जे आपण बैठी लाईफस्टाईल आहे किंवा हे आहे त्याच्यापासून पूर्णतः जरी पेशंटला आपण ऍडवाइस करू शकलो नसू किंवा पेशंटला शक्य होत नसलं तरी त्याच्यातनं मार्ग काढून 1 ते 2 तास व्यायाम करणं किंवा चालण्याचा व्यायाम करणं अशा बऱ्याच गोष्टी त्यांना ऍडवाइस करणं हे खूप महत्वाचं ठरतं. आपल्याला सगळ्यांना प्रमेहाविषयी ही गोष्ट तर नक्की माहिती आहे की औषधांपेक्षा त्याची लाईफस्टाईलची डिसीज असल्यामुळे त्याचं पथ्य काय, त्याचा आहार विहार काय या गोष्टींना आयुर्वेदामध्ये प्रायोरिटीने प्रमेयामध्ये खूप जास्त महत्व आहे. चरकाने जे वेगवेगळ्या प्रकारची आहार किंवा आहाराची पद्धत दिलेली आहे चिकित्सा स्थानामध्ये, त्याच्यात मुदगादी उशाचा वापर करायला सांगितलाय. कडू शाकांचा वापर प्रमेयामध्ये करायला सांगितलाय. जुन्या शाली तांदळाचा भातासाठी वापर करायला सांगितलाय. जेव्हा भाताचा वापर आपण करतो तेव्हा सरसप तेल किंवा आतसी तेल याने सिद्ध अशा भाताचा तुम्ही सेवन करायला सांगितलेली आहे. तृणधान्याचा वापर करायला सांगितलेला आहे. जवापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थांचा वापर करायला सांगितलाय आणि मध घातलेले पदार्थांचा वापर करायला सांगितलाय. आता व्यवहारात बरेच वेळा असं होतं की आपण हे सामान्यतः सांगतो पण पेशंटला कसं सांगावं. तर एक अडचणी अशा येतात की जो हे आहे तसं मध आहे, हे मध व्यावहारिकता चांगल्या क्वालिटीचं मध असलं
तर प्रमेयाच्या पेशंटमध्ये आपण हे वापरण्यास योग्य आहे. विशेषतः कफश प्रमेयामध्ये आपण डोळे बंद करून वापरू शकतो. शुगर रिपोर्ट्स कडे अगदी न बघता सुद्धा असं वाटतं. पण वातज प्रमेयामध्ये आणि क्षयात्मक संप्राप्ती असते तेव्हा आपल्याला जेव्हा असाध्य चिकित्सा असते, मध्येच ग्रहण करावं लागतं, मध्येच स्पर्शन करावं लागतं, अशामध्ये मध वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. किंवा ऑथेंटिक मध असेल तर ते अगदी डोळे बंद करून आपल्याला वापरता येऊ शकतं. जर मला म्हणजे जमदग्नी सरांच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये जे आपण वापरलेलं आहे त्याच्यावरनं असं जर आठवलं की एकल द्रव्य कोणतं वापरावं का व्यवहारामध्ये प्रमेयासाठी, तर मला डोळे बंद करून माझं ड्रग ऑफ चॉईस हे जव राहील, सातू राहील. आता बरेच वेळा आपल्याला व्यवहारात लक्षात येतं की कफश प्रमेयामध्ये कफाचा बहुद्रव श्लेष्मा आपल्याला काढायचा असतो. तर त्याच्यासारखं वृक्षण करणारं अपतर्पण करणारं दुसरं औषध नाही, पण त्यासोबतच त्याने धातूंचं गृहण किंवा तर्पण सुद्धा होत असल्यामुळे तो वाताच्या प्रमेयावरही जातोय आणि कफाच्या प्रमेयावरही जातोय. त्याच्यामुळे बरेच वेळा जे विद्यार्थी आपल्याकडे येत असतात किंवा ज्यांना माहिती असेल की सातूचा वापर हा खूप जास्त प्रमाणामध्ये आपण करत असतो किंवा जमदग्नी सरांकडे आपण सरांच्या क्लिनिकला बरेच वेळा तसा अनुभव घेतलेला आहे. सो त्याचा वापर करायचा. याच्या ओदनाच्या बाबतीमध्ये बरेच वेळा कन्फ्युजन असं होतं की भात खायला द्यायचा की नाही द्यायचा. तर अजिबातच न देण्यापेक्षा त्याच्यात काही युक्ती प्रमाणाचा वापर करून त्याचे पथ्य सांगितले तर खूप उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ तांदूळ हे किंवा कुठलेही धान्य हे आपल्या घरामध्ये साठवण्याची जी सवय आहे किंवा ते संस्कार आहेत ते त्यांना चालू करायला लावून जुने धान्य आणि जुने भात याचा वापर करायला लावायचा. तांदळाचा वापर करताना भात शिजवताना हा नेहमी मोकळ्या हवेमध्ये शिजवला गेला पाहिजे हे त्याचा दुसरा नियम त्यांना सांगायचा. आणि काही प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये हे नेहमी पथ्यकर असा तोच तांदूळ आपल्याला चालू शकतो. पण तेच गॅसमध्ये शिजवलेला आणि नवधान्य असलेला इंद्रायणी सारखा जो पाणी खूप ऍब्झॉर्ब करतो अशा पद्धतीचे तांदळाचे मात्र खूप ऍडव्हर्स इफेक्ट आपल्या प्रमेयाच्या पेशंटवर येण्याची खूप दाट शक्यता असते. सो याचा साकल्याने विचार करून त्याचा वापर आपण व्यवहारामध्ये करायला लागतो. आणि बरेच वेळा पेशंटच्या आहाराच्या जर व्यवस्थित मॅनेजमेंट आपण करून दिलं तरी सुद्धा प्रमेहाचं ओव्हरऑल त्यांची हेल्थ ही कंट्रोलमध्ये आल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे जनरल व्यवहारामध्ये किंवा चरक संहितेमध्ये जे आपल्याला प्रमेयाची संप्राप्ती आणि हे सगळं जे थिअरॉटिकल गोष्टी आपण बघितलेल्या आहे की त्याचा प्रॅक्टिकली उपयोग काही पेशंट मध्ये जो केलेला आहे तो मला याच्या पुढे सांगायला आवडेल. हे आतापर्यंत आपण प्रमेहाची संप्राप्ती आणि त्याचे पथ्य त्याची चिकित्सेचं सूत्र हे जनरली लक्षात आलं आणि त्याच्यात मला समजलेले पॉईंट मी तुम्हाला सांगितले. आता आपण केसेस विषयी थोडंसं डिस्कस करूया. एक केसेस झाल्या की मी सरांना रिक्वेस्ट करेल की फारसं एक्सप्लेन करता जर राहिलं असेल तर ओपन केस डिस्कशन्स मध्ये किंवा क्वेश्चन आन्सर मध्ये कृपया मला प्रश्न विचारावे तर मी जास्त एक्सप्लेन करू शकेन. ही केस नंबर 1. मी साधारणतः 5 केसेस आपल्या समोर प्रेझेंट करणार किंवा सांगणार आहे. त्याच्यातले जे 3 केसेस आहे या पूर्णपणे आपल्याकडे चिकित्सा होऊन कम्प्लीट झालेल्या आहेत. त्यातले 2 पेशंट आहेत त्याच्यातल्या चुका पण मला सांगायच्या आहेत की आपल्याकडनं काय राहिलं किंवा पेशंट कडनं काय राहिलं मग कसं बदललं म्हणून ते प्राधान्याने सांगत आहोत. असे 5 केसेस मी मांडणार आहे. तर त्याच्यातली आपण पहिली केस आता पाहूया. एक 33 वर्षाची फिमेल रुग्ण होती. ही आपल्याकडे मुंबईच्या उकडीला आली होती. मी याच्यासाठी वैद्य केतकी धाकडे यांची आभार मानेल की त्यांच्या केस पेशंट असून आम्ही दोन्ही डिस्कशन केल्यानंतर हे सगळं औषधाचं आणि हे ठरवलं होतं. त्या हिशोबाने तुमच्या समोर हे केस मांडतो आहे त्यांच्या परवानगीने. या पेशंटला 33 वर्षीय पेशंट जेव्हा आपल्याकडे 4-5 वर्षापूर्वी आली ती ऍक्च्युली इनफर्टिलिटीसाठी आलेली होती. बायलॅटरल ट्युबल ब्लॉक्स होती तिला आणि तिला
20 युनिट्स इन्सुलिन चालू होतं. HbA1c 10 होतं. एक येण्याच्या एक 4 ते 7 वर्ष आधी त्यांना डायबिटीस मलायटसचं निदान झालेलं होतं ऍक्सिडेंटल. ग्लानी भरपूर होती, बहुमूत्रता होती, क्षुधा प्रचंड होती, कृमींची सगळी लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसत होती, आणि असे लक्षणे घेऊन आपल्याकडे कन्झ्युम होण्याच्या प्रायोरिटीसाठी ते आलेली होती. तिच्यामध्ये हेतू आलस्य भरपूर होतं, काम करण्याची इच्छा अजिबात नव्हती, गमन कष्टता खूप होती, आळस खूप होता, अकर्मण्यता होती, खूप टाळाटाळ्या कामांची करणं, काही प्रमाणात मूतभक्षणाची हिस्ट्री होती. पण एक विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी की जेव्हा 7 वर्षापूर्वी तिचं डायबिटीसचं निदान झालं होतं, तेव्हा तिला टायफॉइड फीवर हे येऊन गेला होता, ऍडमिट होती, आणि त्याच्यानंतर अचानकच डायबिटीसचं निदान झालं. त्याच्या आधी बहुमूत्रता हे लक्षणही नव्हतं पेशंटमध्ये. त्याच्यानंतर मग मात्र तिला 20 युनिट्स इन्सुलिन रेग्युलरली चालू झाली. तर आपण याचं निदान असं केलं की प्रमेहाची जरी तिची हेतू असली तरी आपण सन्निकृष्ट हेतू हे ज्वराला धरला, आणि ज्वर आणि त्यामुळे प्रमेहाची संप्राप्ती शीघ्र शाखागत होऊन हा क्षयाकडे प्राप्त झालेली, वातज प्रमेहाकडे प्राप्त झालेली पेशंट, असं आपण निदान केलेलं होतं. तर चिकित्सा ही ज्वर प्राधान्याने आणि प्रमेहातली गृहण चिकित्सा जी ज्वराला पथोअनुपेतन म्हणजे न बाळणारी असावी अशी चिकित्सा आपण तिला निवडायची ठरली. आता हे जे मी खालचे कल्प लिहिलेले आहेत हे सगळे इन जनरल एक लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरावे म्हणून आहे. पेशंटची साधारणतः 1.5 वर्ष आपल्याकडे औषधं चालू असल्यामुळे खूप परमिटेशन कॉम्बिनेशन वेगळी वापरली गेलेली आहेत. तर ज्यांना डिटेल जाणण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही क्लिनिकला येऊन कॉन्टॅक्ट करून केस बघू शकता, स्टडी करू शकता. सर्वप्रथम आपण लघु वमनपूर्वक औषधी या पेशंटला दिली होती. मृतभक्षणाची असल्यामुळे शोधनाची अपेक्षा होती, अग्निबल चांगलं असल्यामुळे ऍटलिस्ट लघुवमन करण्या इतपत नक्कीच ही परिस्थिती होती. लघुवमनपूर्वक औषधं चालू केली. आरोग्यवर्धिनी, पामेजवा, कुमारी आसव, हरिशंकरस अशा कॅटेगरीची औषधं जी गृहण करणारी पण आहे आणि यकृताला उत्तेजना देऊन ज्वराचं सुद्धा पाचन करणारी आहेत, अशी औषधं आपण सुरुवातीला तिला वापरली होती. वर्षातनं 5 वेळा लघुवमन केले होते, आणि साधारणतः 1 वर्षानंतर खूप सुंदर पाचन झाल्यानंतर तिला पटोलादी बस्ती 14 दिवसांची आपण दिली होती. त्याच्यासोबत जसं प्रमेहाचं किंवा डायबिटीसही असत तर त्याच्यामध्ये पेरिफेरल ग्लुकोज हा युटिलाइज होण्यासाठी आपल्याला स्किपिंग, वॉकिंग, स्केलेटल्स मसलमध्ये ग्लायकोजनमध्ये फॉर्मॅटमध्ये ते साठवू नये त्याच्यासाठी जे व्यायाम आवश्यक असतात, कोष्टाचे व्यायाम, कपालभाती, ओंकार प्राणायाम, ते सगळे आपण त्या पेशंटला दिली होती. तिची काही सवयी जे हेतू आहे त्या सांगायच्या राहिल्या त्या मी तुम्हाला सांगतो. भात खाणं खूप होतं पेशंटचं, शेंगदाणे खूप खायची, दिवसातनं 5 ते 6 वेळा पुन्हा पुन्हा अध्यशनाची सवय होती, खूप पाणी पिणं, ही सगळी लक्षणं पण होती. आता हे ठोकताना आपण एक चार्ट तयार केलेला आहे. आपण ही ट्रीटमेंट केल्यानंतर आणि ज्वराचं निदान केल्यानंतर, ज्वर आणि प्रमेहाचं, मी ज्वरालाच प्रायोरिटी ठेवून आपण ट्रीटमेंट या पेशंटची वापरलेली होती. HbA1c तिचं आपल्याकडे आली तेव्हा 10 होतं. त्याच्यानंतर HbA1c ही 1 वर्षानंतर 8च्या खाली कन्सिस्टंट राहायचं, जे फ्लक्च्युएटिंग 10-12 असं असायचं, ते 8च्या खाली होतं 1 वर्षानंतर. इन्सुलिनच्या बाबतीत तुम्ही ड्रास्टिक चेंजेस बघू शकता की आपल्याकडे आली त्या 20 युनिट्सचं इन्सुलिन या पेशंट यूज करत होती, पण ऍट द एंड ऑफ द 1 इयर इन्सुलिन कम्प्लिटली स्टॉप केलेलं होतं डायबेटोलॉजिस्टनी, आणि ओरल मेडिकेशन्सवर, बेसिक मेडिकेशन्सवर तिला टर्न केलेलं होतं. तिचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आल्यामुळे. ही सगळी डायबिटीसचं आणि प्रमेहाचं वर्णन करत असताना तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही पेशंट आपल्याकडे बायलॅटरल ब्लॉक आणि इन्फर्टिलिटीसाठी आलेली होती, पण ती वर्षभरानंतर तिच्या मिस्टरांची तिची ट्रीटमेंट केल्यानंतर कन्सिव्ह पण झाली आणि तिला ट्विन्स डिलिव्हर झाले. तिच्या डिलिव्हरीच्या काळामध्ये सुद्धा 3ऱ्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन्स होती.
शुगरची शुगर लेवल खूप कमी जास्त प्रमाणात चेंज होत होत्या आणि खूप जास्त हेवी मेडिकेशन्स प्रेग्नन्सीमुळे वापरू शकत नव्हते. विशेषतः 3ऱ्या महिन्यामध्ये टेरॅटोलॉजीच्या अनुषंगाने फार काही मेडिकेशन्स वापरले जात नव्हते. तेव्हा आपल्या मेडिकेशन्सवरच तिची डिलिव्हरी विदाऊट इन्सुलिन नॉर्मल झाली. जे बेसिक ओरल मेडिकेशन चालू होते त्यांनी कंट्रोल होत नव्हतं. हे विशेषतः नमूद करावंसं वाटतं. आणि याच्यात अजून एक स्टोरी सांगावीशी वाटते. 3ऱ्या महिन्यामध्ये 4थ्या महिन्यामध्ये जेव्हा त्यांचा फोन मॅडमला आला होता की सतत ब्लड शुगर लेवल ह्या अबोव 300 आहेत आणि त्यांना कन्सर्न वाटत होतं की आता कसं होणार आहे, ते खूप प्रेशियस चाइल्ड आहेत, आज कन्फ्यूज झालेला आहे, तर याच्या पुढे आपल्याला कसं करता येईल. आम्ही जेव्हा याला डिस्कशनला बसलो तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपल्याला ओरल मेडिकेशन्सलाही एक लिमिटेशन पडतं. आपण सगळे वापरले आहेत, पण आपल्याला विशेषतः एक्सटर्नली काय करता येईल का. तर आपण जेव्हा प्रमेयाचा अभ्यास करतो किंवा ग्रंथांचा अभ्यास करतो, मी सुद्धा आता स्लाइड तुम्हाला दाखवल्यात, तर त्याच्यामध्ये आपण फक्त प्रमेय अध्याय काढला आणि तो प्रमेयाच्या हिशोबाने बघितला. पण बरेच वेळा असं होतं की प्रत्येक अध्यायामध्ये आपण जेव्हा प्रमेय बघायला लागतो, म्हणजे आपण फोकस जर आपला प्रमेय राहिला ना, तर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत चरकामध्ये प्रमेय 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 असं सापडतं. मग असं जेव्हा लक्षात आलं तर 5व्या अध्यायात आम्ही आलो, तस्य शिती अध्यायामध्ये. आणि तेव्हा लक्षात आलं अरे गंडूल कवच हे जर आपण बघितलं आणि हे जर पेशंटला दिलं तर, कारण बोधक कफ आणि कफाचं क्लेप बहुद्रव श्लेष्मा आणि एंट्री गेट आहे ते बोधक कफच आहे प्रत्येकाला पचनाला सुरुवात करायला. तर मग आपण कवल का देऊ नये हिला. आणि सरांशी या नंतर या विषयावर पेशंट बरा झाल्यावर पण बोललो आम्ही. तर जी 300ची शुगर होती तर त्यांना आम्ही 2 वेळ कवल धारण करायला आर्गवर्धन गणाचा दिला होता. तर 15 दिवसामध्ये तिची लेवल शुगर लेवल नॉर्मल झाल्या पेशंटच्या. त्याच्यानंतर त्या कन्सिस्टंटली डिलिव्हरी पर्यंत नॉर्मल होत्या. त्यांना फक्त कवल आणि गंडूस आणि पोटातली आपली गर्भिणी परिचरेतली औषधं आणि काही प्रमेयाची भ्रूण औषधं अशी आपण चालू करू शकत होतो. फक्त गंडूशाचा इतका परिणाम होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात आलं. आणि मग प्रत्येक अध्याय त्या हिशोबाने बघायला सुरुवात झालं की असं नाही की फक्त 30 अध्यायातली ती योग वापरली म्हणजे आपण त्या व्याधीची चिकित्सा केली. तर कुठल्या अध्यायामध्ये त्या व्याधीच्या अनुषंगाने बघितलं तर काही ना काही कल्प सापडू शकतो असा विश्वास ग्रंथांवरचा आणखीन दृढ झाला आणि सरांनी सांगितलेली प्रचिती पुन्हा पुन्हा यायला लागली. अशी एक चॅलेंजिंग पहिली केस होती जी तुम्हाला सांगितलं. तर शेवटच्या याच्यात राहिलं ते सिम्पटम्स बघा. पहिल्या वर्षामध्ये बहुमूत्रता, ग्लानी हे जे 4+4+ हे सब्जेक्टिव्ह आहे. ते आमच्या अनुषंगाने केलेले त्याच्यात थोडे कमी जास्तपणा असू शकतो. बहुमूत्रता ही 1 वर्षानंतर ऑलमोस्ट गेलेली होती, म्हणजे नक्तमूत्रता, रात्रीची लघवीला होणं हे पूर्ण कमी झालेलं होतं. ग्लानी पूर्ण गेलेली होती. क्षुधा अतिप्रमाणात जी लागायची ती कंट्रोल झालेली होती. कृमींची लक्षणं कमी झाली होती आणि ट्युबल ब्लॉक क्लिअर होऊन ते कन्सिव्ह झालेले होत्या. ही अशी एक पहिली केस होती. आता ही दुसरी केस आपण पाहत आहोत. 68 इयर्स मेल आहे. हे डायबिटीस मलायटसचं निदान होऊन 30 वर्ष झालेला हा पेशंट आपल्याकडे आला होता. या पेशंट मदत्याचा पेशंट होता 40 वर्षापासून. मिनिमम 90 ml एवढा डोस हार्ड ड्रिंकचा त्या रोज कन्झ्युम करण्याची त्यांची हिस्ट्री होती. अव्यायाम, अचिंता लिहायला पाहिजे होतं मी इथे, अचिंता. अगदीच रिलॅक्स असा मनुष्य होता. तो आपल्याकडे त्यांच्या मिसेसने त्यांना आणलं होतं की त्याचे दारू सोडवायचे आणि त्यांचा डायबिटीस आपल्याला कंट्रोल करायचा आहे. त्या हिशोबाने ते पेशंट आपल्याकडे आलेली होती. लक्षणांमध्ये पादशोथ हा प्रचंड प्रमाणात होता. त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात पायाला कंडू हे लक्षण होतं. व्यायामाचा अभाव होता. मलबद्धता ही जास्त प्रमाणात होती. भूक अजिबात लागत नाही, म्हणजे 1-2 दिवस जेवलो नाही तरी भूक लागत नाही, पण डायबिटीस आहे म्हणून खायचं असं ते तशी हिस्ट्री घेऊन आपल्याकडे आली होती.
काही वर्ष आधीपर्यंत त्यांना इन्सुलिन सुरू होते आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी ओरल मेडिकेशन्सवर त्यांना सुरुवात केली होती. अशी हिस्ट्री घेऊन आपल्याकडे पेशंट आलेलं होतं. त्यांची चिकित्सा करताना मधात ते हेच निदान आपण केलेलं होतं आणि यकृताला उत्तेजना देणारं हे अनुषंगाने जाणारच होतं, पण एक वेगळं मेन्शन करायचं म्हणून यकृत उत्तेजनाची चिकित्सा ही विशेषतः आपण या पेशंटला प्लॅन केलेली होती. आरोग्यवर्णी दुधासोबत सकाळी अष्टांग लवणाचा वापर या पेशंटमध्ये केलेला होता आणि विशेषतः श्रीबिल्व तेलाचा अभ्यंग याला दिलेला होता. हे आम्लपित्त अध्यायामधलं भविष्याच्या रत्नावलीतला हा अत्यंत सुंदर कल्प आहे आणि आम्लपित्ताच्या क्षयाच्या कुठल्याही पित्तामुळे झालेल्या क्षयाच्या पेशंटमध्ये आम्ही ह्या नेहमी वापरत असतो. माझ्या दुग्धाने सिद्ध केलेल्या विविध औषधांचा हा तेलाचा कल्प आहे. त्याच्यानंतर आपण दूध वाढवत नेलं या पेशंटचं आणि मद्य कमी करत नेलं. क्रमेण अपचिता दोषा उपचिता गुणा या न्यायानुसार 6 महिन्याने क्षीरकल्याणक घोटाची बस्ती आणि त्याच्यामध्ये जे अल्कोहोल ते कन्झ्युम करतात त्याची 100 ml असं कॉम्बिनेशन मध्ये त्यांना बस्ती आपण 14 दिवसांच्या दिल्या होत्या. असं सगळं मेडिकेशन्स आपण त्या पेशंट मध्ये केलं होतं. आता हे निदान मी तुम्हाला एम्फसिस या गोष्टीचा करायचा आहे की आपण जे निदान केलं होतं हे मधात तेच केलं होतं. जरी त्यांची इन्सुलिन चालू होती, त्यांची ब्लड शुगर लेवल्स हाय होत्या, तरी सुद्धा आपण निदान हे मधात ते केलं होतं. कारण तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण बघू शकता की मधात ते हे डायबिटीसच्या निदानच्या खूप वर्ष आधीपासून त्यांची हेतू आहे. आता त्यांची लक्षणं आणि रिपोर्ट्स याचे हे सगळं तुम्हाला कंपॅरिझन बघायला मिळते. ऍट द स्टार्ट ऑफ द ट्रीटमेंट त्यांची जी लक्षणं होती, पादशोथ, अग्निमांद्य, बहुमूत्रता, कंडू. 6 महिन्यानंतर पादशोथ ऑलमोस्ट नव्हता, अग्निमांद्य नव्हतं, बहुमूत्रता ही अगदी अल्प प्रमाणामध्ये, कंडू अजिबातच नव्हता आणि 1 वर्षानंतर तीच परिस्थिती की लक्षणं पुन्हा रिलॅप्स झालेली नव्हती. HbA1c हे आपल्याकडे आलेले असताना 13 एवढं HbA1c त्यांचं होतं. युरिन शुगर त्यांची 3+ होती. 6 महिन्यानंतर हे HbA1c 8 पर्यंत गेलं आणि रिपोर्ट्स युरिन शुगरचे नील होती. म्हणजे शुगर युरिन शुगर प्रेझेंट नव्हतं. 1 वर्षानंतर HbA1c 8च्या खाली कन्सिस्टंटली. आता अजूनही पेशंटचं फॉलोअप मागच्या 6 महिन्यापर्यंत होता, तर त्यांची 8-7 च्या दरम्यान HbA1c असायची. लक्षणांमध्ये मात्र खूप जास्त सुधारणा दिसली. मद्याच्या सेवनामध्ये हे सगळं ट्रीटमेंट चालू केलं. समुपदेशन किंवा कन्सल्टिंगचा भाग असेल किंवा स्वतः त्याच्या प्रेग्नन्सीचा भाग असेल, त्याचं ऍडिशनल कन्झ्युम्शन होतं ते खूप कमी झालं होतं आणि 1 वर्षानंतर खूप ऑकेजनल एवढ्या क्वांटिटीवर ते येऊन पोचलं होतं. तर ही दुसरी केस 68 इयर्स मेल याची एक केस तुम्हाला मांडायची होती. तिसरी अजून एक केस आपल्याला पाहायची होती. ही नाशिकच्या उपडीला आपल्याला आलेली पेशंट 54 वर्षीय मेल पेशंट होता. जीर्ण प्रतिशयाची सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये सगळी होती. गंधज्ञान त्यांना नव्हतं, शिंक सतत असायच्या, डोळे लाल असायचे, सर्व संधी स्तब्धता म्हणजे स्टिफनेस कम्प्लीट जॉईंट्सला असायचा त्यांना. सकाळी उठल्यावर कामं केल्यानंतर ते थोडंसं हलकं होत जायचं. प्रचंड शूल होता, विशेषतः अप्पर लिम्सच्या जॉईंट्स मध्ये त्यांना विशेषतः पेन असायचा. त्याच्यानंतर आपल्याकडे आले तेव्हा त्यांची तपासणी करायला सांगितली होती. RA पॉझिटिव्ह आली होती, युरिक ऍसिड रेस्ड होतं आणि नाडी बघून आणि बहुमूत्रता हे लक्षण बघून मी त्यांना HbA1c पण करायला लावलं होतं. ते 10.3 पर्यंत आलं होतं. ट्रीटमेंटला आले होते ते 2018 नोव्हेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये. BSL फास्टिंग 180, पोस्ट प्रँडियल 256 आणि बहुमूत्रता 10 ते 15 दिवसापासून. खूप जुनं नव्हतं. बहुमूत्रता ही विशेष लक्षण घेण्यासारखी गोष्ट आहे की 15 दिवसापासून त्यांना होती फक्त. रुग्ण ॲलोपॅथी चिकित्सा घेण्यास सल्ला देऊन अनुत्सुक होता. आपण घेऊ नका असं सांगू शकत नसल्यामुळे पण आपण सांगतो की डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या, पण पेशंट विलिंगली अजिबात इच्छुक नव्हता. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगू नये की त्यांचा सल्ला घ्या. ते
डॉक्टरांकडे गेले नाही, त्याचा आपल्यालाही फायदा झाला ही गोष्ट वेगळी. हेतू त्यांचे अगदी प्रमेयाचे होते, पण विशेषतः अजीर्णाशन, अध्याशन ही आमवाताची सुद्धा लक्षणं त्यांच्यामध्ये जास्त होती. रात्री उशिरा जेवण होतं, अपत्यकर सेवन होतं. आपण या पेशंटचं निदान पूर्णपणे आमवात केलं होतं, जरी त्याची HbA1c आणि हे पॉझिटिव्ह आलेली असली, त्याची जी लक्षणं होती किंवा खाण्यापिण्याची पद्धत होती ही सगळी आमवाताला सुटेबल होती, आमवाताच्या हेतूंशीच होती. त्याच्यामुळे आपण आमवाताचं निदान केलेलं होतं. चिकित्सा करताना सुद्धा अजमोदादी, चित्रक, लक्ष्मीविलास, रात्री, वृषणशौतू तेल, नस्य, सर्व संधी विषगर्भाचं तेल, शुंठी सिद्ध जलाचं सेवन, 3 महिन्यांनी चिंचा लवण तेलाची बस्ती आणि याच्यात थोडंफार कॉम्बिनेशन मध्ये बरीचशी औषधं सर्वसाधारण मी औषधं लिहिलेली आहेत, त्याच्यातनं थोडे बदल आपण केले होते. पेशंटने चिकित्सा नोट करण्यासारखी गोष्ट अशी की आता 1 वर्ष ते 1.5 वर्ष पेशंट आता अजूनही त्याची चिकित्सा चालू आहे, पण पेशंट गॅपही खूप वाढत होता. म्हणजे 15 दिवसांची औषधं घेऊन महिना 1.5 महिन्यांनी यायचा, अशी त्यांची हिस्ट्री होती. आता गेले वर्षभर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. थोडं इथे बघायला थोडासा मी हे करतो, क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. हे जे आहे, हे पहिले रिपोर्ट जे दिसत आहेत आपल्याला, हे RA टेस्टचे आहेत. पहिल्यांदा हा RA टेस्ट मध्ये 7.2, 6.6 हे नोव्हेंबर महिन्यातले रिपोर्ट्स आहेत आणि 6 महिन्यानंतर म्हणजे 24/6ला 24 जूनला हे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्याच काळामध्ये म्हणजे पहिल्यांदा नोव्हेंबरला जेव्हा आले, तर त्यांची HbA1c ची इथे टेस्ट मी क्लिनिकला अवेलेबल असू शकेल आपल्याला. इथे ब्लड शुगरचे त्याच काळातले म्हणजे 13 नोव्हेंबरचे हे रिपोर्ट्स आहेत. फास्टिंग शुगर 160 आणि पोस्ट प्रँडियल 261 असे हे रिपोर्ट्स पहिल्यांदा जे पेशंट आले होते तेव्हा त्यांचे आलेले होते. आता हे नंतरचे रिपोर्ट्स आपण पाहूया. हा रिपोर्टची तारीख आहे 10 जानेवारी 2019. तर 2019 च्या याच्यामध्ये पोस्ट प्रँडियल आणि फास्टिंग हे दोन्ही 100 आणि 90 असे नॉर्मलला आपण बघू शकत आहात. हे जर रिपोर्ट्स क्लिअर येत नसतील तर तुम्ही नंतर आपल्याला मला व्हॉट्सअप करू शकता, मी रिपोर्ट्स तुमची शेअर करू शकतो. आता हे आहेत 14 फेब्रुवारीचे रिपोर्ट्स 2019. तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की जी HbA1c 10 अबोव्ह 10 होती ती 5.5 आणि ॲव्हरेज ब्लड शुगर हे 1.1 असं फेब्रुवारी महिना म्हणजे ट्रीटमेंटच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर हे रिपोर्ट नॉर्मल आलेले होते. गंमत म्हणजे बघा आता 14 मार्चच्या दिवशी हे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते, फास्टिंग आणि BP. आता हे जे शेवटचे रिपोर्ट्स आहेत ते या नोव्हेंबर महिन्यातले 2020 सॉरी 2019 19/11/2019 म्हणजे आपल्याकडे पेशंट आल्याच्या 1 वर्षानंतर ते रिपोर्ट अजूनही नॉर्मल आहेत. त्याच्या सोबत त्यांनी जे HbA1c च्या टेस्ट केल्या त्याही कन्सिस्टंटली नॉर्मल आहेत. तेच पण रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतात. तर या केसमध्ये विशेषतः सांगण्याची गोष्ट अशी की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे आले, आपण आमवाताचं निदान त्याच्यामध्ये केलं, आमवाताची पाचन दीपन पाचन औषधं दिली, रिपोर्ट HbA1c रेस्ड आहे, फास्टिंग शुगर ही महिन्याभरामध्ये आटोक्यात आली आणि गेले 1.5 वर्ष 1.25 वर्ष ही कन्सिस्टंटली नॉर्मल आहे. त्यांना आपण आता टॅपर डोस मध्ये म्हणजे 1 दिवसाआड औषध चालू करून आता बंद करण्याच्या स्टेजमध्ये या पेशंटची औषधं आलेली आहेत. बाकीची जी लक्षणं होती सुरुवातीची त्यांची यांचा चार्ट बनवायचा राहून गेलेला आहे की प्रतिशयाची लक्षणं सगळी कमी झालेली आहेत, पिनसची सगळी लक्षणं गेली आहेत, त्यांना श्वास घ्यायला आता त्रास होत नाहीये, गंधज्ञान पूर्ण आलेले, संधी स्तब्धता पूर्ण गेलेली आहे, शूर पूर्ण गेलेला आहे आणि पेशंट अगदीच रसायनाच्या सेवनाच्या काळामध्ये आहे आपल्याकडे. अशा 3 केसेस आपण पाहिल्या. आता ही 4थी केस आपण पाहणार आहोत. 33 वर्षाचा मेल पेशंट 3
आपल्याकडे साधारणतः 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी रुग्णाचं आगमन झालेलं होतं. त्याच्या आधी 3 वर्ष आधी ऍक्सिडेंटली त्यांना डायबिटीसचं डायग्नोसिस झालेलं होतं. एक ऍक्सिडेंट झाल्यामुळे जखम भरून आली नाही त्यांची आणि मग तेव्हा डायबिटीसचं निदान झालेलं होतं. त्याच्यानंतर त्यांची कन्सिस्टंटली ओरल मेडिकेशन्स ॲलोपॅथीची चालू होती. जेव्हा म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा रात्री 1 ते 2 वेळा त्यांना लघवीला उठायला लागायचं अशी त्यांची हिस्ट्री होती. HbA1c आपल्याकडे नोव्हेंबरला आले तेव्हा 10.3, ऍव्हरेज जे ग्लुकोज असतं ते 248 असे रिपोर्ट्स होते. त्याच्यानंतर भरपूर चक्कर येणं, अशक्तपणा खूप असणं. बेसिकली त्यांचे येण्याचं कारण हेच होतं की सरांकडे आपल्या एक रिनोड डायबिटोलॉजिस्टकडे औषध चालू असून सुद्धा त्यांना चक्कर येणं, पुन्हा पुन्हा फेकल्यासारखं वाटणं, अशक्तपणा येणं आणि HbA1c कंट्रोल न होणं ही सगळी लक्षणं त्यांच्याकडे त्यांची होती. 15-15 मिनिटात पुन्हा पुन्हा मूत्रस्राव हे लक्षण मात्र खूप जाणवण्यासारखं इतपत होतं. अल्पनिद्रा, रात्री 1 ते 2 तास त्यांची झोप असायची. तुम्ही बघू शकत असाल ही सगळी पित्तवृद्धीची सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसली होती. हेतू त्यांची होती की चिंता, म्हणजे अचिंता हे लक्षण नव्हतं, पण चिंता जी पित्ताकडे जाणारं लक्षण आहे. भय, पित्तकर आहार विहार, याच्यासोबतच आळस, काम करण्याची इच्छा नसणं, हे कॉम्बिनेशन मधली सगळी हेतू आपल्याला मिळाली. आपण पित्तज प्रमेहाचं निदान यांना केलं होतं आणि पित्तज प्रमेहाचं रूपांतर हे क्षयात्मक, ओजक्षय आणि क्षय याचं रूपांतर झाल्यामुळे मधुमेह किंवा क्षय याच्याकडे त्याचं कन्व्हर्जन झालेलं असावं असं आपण निदान केलेलं आहे. त्याची पहिल्यांदा चिकित्सा करताना आपण वसंत कुसुमाकर, जीतसाया अशी औषधं वापरली होती. सकाळी फलद्रिकादी गुगुळ, चंदप्रभा अशी औषधं वापरली. विशेषतः अशा रुग्णांमध्ये आपण जेव्हा क्षयाची संप्राप्ती असते तर प्रमेह मिहीर हे जे भैषज रत्नावलीतलं आलेलं तेल आहे ते नियमित वापरत असतो आणि त्याचा सुंदर रिझल्ट किंवा उपशय हा पेशंटला बघायला मिळतो. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पित्ताची प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं होतं तेव्हा ताप्यातील आमलकी, यशस्भस्म अशी औषधं आपण या रुग्णाला वापरली होती. आता गेले 4 ते 5 महिने झाले या पेशंटची औषधं आपल्याकडे चालू आहेत. की रिपोर्ट मध्ये आपण बघू शकता की पेशंटचं 21 ऑक्टोबरचे रिपोर्ट्स HbA1c चे 10.3 हे आणि एस्टिमेटेड ऍव्हरेज ग्लुकोज 248 असं आलेलं होतं. त्याच पेशंटचे 30 औषधं ॲलोपॅथीची चालू असताना 23 जानेवारीचे रिपोर्ट्स आपण पाहू शकता. HbA1c 6.4 आणि एस्टिमेटेड ऍव्हरेज ग्लुकोज 136. ही 2 ते 3 महिन्यामधलं हे चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर याची लक्षणं जी होती या पेशंटची, भ्रम पूर्ण गेलेला आहे, दौर्बल्य आता पूर्ण त्याचे दौर्बल्य ही कमी झालेलं आहे. पुन्हा पुन्हा जे मूत्रस्राव असायचा या पेशंटला तो पूर्णपणे गेलेला आहे. नक्तमूत्रता सुद्धा खूप कमी प्रमाणात आता त्याला तो त्रास होतो. निद्रा ही प्राकृत झालेली आहे. उपसंबाची पूर्ण काळजी त्याला घ्यायला सांगितली होती तसं तो घेतो पण आहे, मैथून वगैरे या गोष्टींची, आणि त्याला पूर्ण उपशय आलेला आहे. आता तो फक्त फॉलोअप म्हणून आणि औषधं कंटिन्यू करायची म्हणून येतो. त्याची आता 1 ते 2 महिन्यामध्ये आपण औषधं कमी करून एक बेसिक मेडिसिन्स रसायनाची आपण चालू ठेवण्याचा विचार करतोय. ही 5वी 4थ्या केस नंतर ही 5वी जी केस आहे, ही पेशंट आपल्याकडे ऑक्टोबरच्या आसपास आलं होतं मागच्या वर्षी, आणि 2 वर्षापासून त्यांची मुलगी घेऊन आली होती की सतत त्यांचं वजन कमी होतं आणि वजन कमी होण्याचा एक पॅटर्न होता की त्यांचं पोट अतिशय फुगलेलं होतं पण हातपाय त्यांचे बारीक बारीक होत होते. चेहरा सुजलेला, म्हणजे स्थूल प्रकृती वाटायची पण हातपाय बारीक होत होते. असं बरेच पेशंट मध्ये सरांकडे असताना किंवा इथे पण बघायला मिळतं की पर्टिक्युलर डायबिटीसचे जे इन्सुलिन डिपेंडंट किंवा जे क्षयात्मक संप्राप्ती असलेले पेशंट त्यांचे हातपाय पहिल्यांदा बारीक होतात, नंतर पोटाचा भाग बारीक होतो की काय, असं एक ऑब्झर्वेशन बऱ्याच वेळा जाणवलेलं आहे. जाणू संधी शूल होता, एक
बघितल्यावरनं एक्झामिनेशन वरनं चिकणता देह म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं लस्टर शरीराला जाणवायचं. ही सगळी लक्षणं होती. पण त्यांना जर विचारलं काय त्रास होतो का, तर त्रास अजिबात काही नव्हता त्यांना. नक्त मूत्रता हा प्रकारही नव्हता आणि बाकीचे काहीही लक्षणं त्या पेशंटमध्ये नव्हती. पण मग नाडी बघितली आणि हे पेशंट फक्त हे लक्षण आपण पाहिलं होतं की हातपाय बारीक होत आहेत आणि काही पेशंटच्या आधी बघितलं असल्यामुळे त्यांना मी टेस्ट करण्याचा आग्रह धरला. HbA1c त्यांची 12.7, फास्टिंग 242 आणि पोस्ट प्रँडियल 285 असे रिपोर्ट त्यांचे आलेले होते. त्यांचे हेतूंमध्ये मला अतिव्यायाम हा प्रकार खूप सापडला. म्हणजे त्यांचं एकीकडे लाईफस्टाईल सगळे बैठी दिवसभर बसलेले असायचे आणि सकाळी जे उठायचे ते 7 ते 8 किलोमीटर अनकंट्रोल चालायचे. म्हणजे तेव्हा धापही लागली तरी ते मित्र असो किंवा कंपॅरिझनमुळे असो त्यांचं चालणं खूप जास्त प्रचंड प्रमाणात असायचं आणि हे अनेक वर्षापासून असायचं. तर अतिव्यायाम हा हेतू मला यांच्यामध्ये सापडला, चिंतन हा सापडला आणि त्याच्यासोबत प्रमेयाची बाकीची अध्यासन, अजयनाशन ही सगळी हेतू त्यांच्यामध्ये सापडली. तर आपण याचं निदान हे वातज प्रमेय किंवा मधुमेह म्हणूनच केलेलं होतं आणि त्यांना शिलाजीत, आमलकी, फलत्रिकादी प्रमेय, प्रमेय अध्यायातला फलत्रिकादी काढा, हरिशंकर रस आणि अंगाला लावायला प्रमेय मिहिर तेल असं हे त्या पेशंटला पहिल्या महिन्यात आपण दिलं होतं. या पेशंटचं वजन कन्सिस्टंटली अर्धा एक किलो दर 1-2 महिन्याला कमी असायचं. त्या पेशंटचं 2 ते 3 महिन्यामध्ये वजन हे वाढलेलं होतं या औषधांच्या वापरानंतर. हातापायाचं मुलीच्या सांगण्यानुसार हातापायाचं नॉर्मल दिसायला लागले इतपत त्याच्यामध्ये सुधारणा होती, जी आपणही ऑब्झर्व करू शकत होतो. पण याची पावती स्वतः पेशंटच्या रिलेटिव्हनेच दिली होती. आणि HbA1c या पेशंटचं 6.5 हे दुसऱ्या फर्स्ट ट्रायमिस्टरला आपण जेव्हा केलं होतं 3 महिन्याने तेव्हा ते सापडलेलं होतं. फक्त या पेशंटचं एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अतिशय हिंसत्व आणि भिषकवश नसल्यामुळे या पेशंटचे गॅप प्रचंड असायचे. इतके छान फरक पडूनही त्या पेशंटचा गॅप पडला. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जेव्हा आले ते फिरपूस पुन्हा वाढलेले होते. तेव्हा ते आता पुन्हा अंडर ट्रीटमेंट आहेत. ते अचानकपणे बंद केल्यामुळे त्यांची लेवल पुन्हा वाढलेली होती. फक्त नमूद करण्यासारखं की जेव्हा ते उपशय मिळाला तेव्हा त्यांची लक्षणं कशी बदल घडत गेली हे सांगण्यासाठी हा केस प्रेझेंट केलेली. ती त्यांची तेव्हाची रिपोर्ट्स ती सगळी आलेली हे जरा स्पष्ट येत नाही. मी नंतर क्लिअरली तुम्हाला पाठवू शकतो. आणि आता शेवटची केस आपण साधी केस पाहणार आहोत. आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की किंवा केस प्रेझेंट करताना तुम्ही पाहिलं असेल की सगळे वातच प्रमेयाचेच पेशंट का? आपल्याला असं कफच प्रमेयाचे पेशंट टिपिकल बघायला मिळतच नाहीत का की सगळे कन्वर्ट झाल्यावरच आपल्याकडे येतात का, असं असतं का? तर बरेच वेळा असं नसतं. फक्त आपण ते कफच प्रमेय असतं का हे व्यवस्थित बघता आलं तर आपल्याला सापडेल की स्थौल्याची पेशंट किंवा बाकीची जी जनरल पेशंट आहे त्याच्यामध्ये कफच प्रमेयाची हेतू, लक्षणं आणि निदान होण्याइतपत त्यांची परिस्थिती नक्की असते. एक 20 वर्षाची फिमेल पेशंट आपल्याकडे आली होती. अरजस्का म्हणजे 6 महिन्यापासून तिला रजस्राव नव्हता. 89 किलो हे वेट होतं तिचं. स्थौल्य अर्थातच प्रचंड मेद संचिती होती. चिडचिड प्रचंड होती. बसल्या बसल्या किंवा 2 पावलाचं अंतर टाकलं तरी दम लागणं. बीपी प्रचंड वाढलेलं असायचं नेहमी 150 किंवा 110 अबोव्हच असायचं जेव्हाही आपण बघितलं होतं. बहुमूत्रता रात्री 3 ते 4 वेळा तिला रात्री उठायला लागण्याची कंप्लेंट होती. तृष्णा प्रचंड असायचं, पाणी खूप प्यायची. दौर्बल्य प्रचंड होतं, शरीर एवढं मोठं असूनही. ही सगळी लक्षणं घेऊन आपल्याकडे आली होती. कॉलेज गोईंग आहे मुलगी होती, मुलगी आहे. तिच्या हेतूमध्ये हॉर्मोनल ट्रीटमेंट तिने पाळी येण्यासाठी 1 वर्षापूर्वी घेतली होती आणि तेव्हा ग्लायकोमेट म्हणजे जी अँटी डायबेटिक ड्रग आहे ते सुद्धा त्या फॉर्मॅटमध्ये मला वाटतं रेग्युलर दिलं जातच हॉर्मोनच्या हिशोबाने. तर ते त्यांचं चालू होतं. तसेच प्रमेयाचं जे हेतू आहे अजिबातच उत्साह नाही, झोपण्याची इच्छा, सतत झोपलेली, दिवास्वाप, कुठलंही काम लांबवण्याची जी टेंडन्सी हे सगळे हेतू तिच्यामध्ये होती. विशेषतः मृत पक्ष्यांची हिस्ट्री सुद्धा तिच्यामध्ये होती.
साधारणतः 6 ते 8 महिने तिने लहानपणी मृतभक्षणाचा इतिहास 12-13 वर्षाची असताना तिला सापडलेला आहे. आपण हिचं निदान कफश, प्रमेय आणि कृमी असं केलेलं होतं. चिकित्सा करताना लघुवमन आणि रेचन या हिशोबानेच आपण चिकित्सा चालू केली होती. बृहत वमनही आपण या पेशंटचं करू शकत होतो, पण सत्व बघता आपण तिचं सिलेक्शन केलं नव्हतं बृहत वमनासाठी. इंद्रावण जो योग आहे, विशालादी चूर्ण आपलं वाग्भट अध्यायातलं, शिलाजिताचा वापर केला होता, व्यायाम, फलमूल विरेचन आणि व्यवसायातील सत्तू. याच्यामध्ये अशा पेशंटमध्ये कफश प्रमेयाच्या सातूचे जे कल्प आहेत ते मिरॅक्युलस रिझल्ट करतात असा अनुभव येतो. या पेशंटमध्ये अतिशय सुंदर आणि फास्ट स्पीडनी उपशय मिळाला होता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सातूचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असावं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्याच्यानंतर तिचं 2 महिन्यानंतर शुक्र आणि निबंधाची एक बस्ती आपली जी असते धानवंतर तेलासोबत, तिची 14 दिवसांची आपण बस्ती या पेशंटमध्ये केलेली होती. तर याच्यातले रिझल्ट आपण पाहू शकतात की ऍट अ स्टार्ट ऑफ द ट्रीटमेंट तिला श्वास प्रचंड होता. पाळी 6 महिन्यांनी होती ती आलेली होती, त्याच्यानंतर आलेलीच नव्हती. उदरगौरव प्रचंड असायचा. 2 महिन्याच्या ट्रीटमेंट जेव्हा बस्ती आपली संपली त्याच्यानंतर तिचा श्वास पूर्ण गेला. पाळी अर्थात आलेली नव्हती, कारण तिला 6 ते 8 महिने असं एस्टिमेटेड कॅल्क्युलेटेड असं वाटत होतं की तेवढा वेळ ओव्हरऑल स्ट्रक्चर बघता तिची, तर तोपर्यंत पाळी आलेली नव्हती. उदरगौरव पूर्ण गेलेला होता. वजन तिचं 2 महिन्यामध्ये 89 ते 81 किलोवर आलेलं होतं. प्रमेयाची जी लक्षणं होती, नक्तमूत्रता, ती भरपूर कमी झाली होती. ऑकेजनली तिला रात्री जावं लागायचं. तृष्णा हे लक्षण कमी झालेलं होतं. दौर्बल्य ऑलमोस्ट गेलेलं होतं. भ्रम हे ऑलमोस्ट गेलेले होते. तर अशा पद्धतीने तिला उपशय मिळाला होता आणि या पेशंटची ट्रीटमेंट अजूनही चालू आहे, पण प्रमेयाची लक्षणं तिची ऑलमोस्ट कमी झालेली आहे. आता पांडू या हिशोबानेच तिचं विचार करून आपण औषधं चालू ठेवलेली आहे आणि मागे तिला स्पॉटिंग येऊनही गेलंय मागच्या महिन्यामध्ये. आता आपण अजून उपशय येण्याची वाट पाहत आहोत. तर असे टोटल आपले 6 केसेस मी तुमच्या समोर प्रेझेंट केले. याच्यामध्ये मूत्र परीक्षण काही वेळा करतो, त्याची एक स्लाइड होती माझ्याकडे, हे जे हरिद्रा वर्णी असे मूत्र किंवा मंजिष्ठा असे 2-3 आपल्याकडे जे वेगळ्या पद्धतीचे मूत्र परीक्षणात बघायला मिळाले ते मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. याच्यामध्ये विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी वाटते की आपण बरेच वेळा व्यवहारामध्ये आपण स्लाइड चालेल, व्यवहारामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ग्रंथोक्त जी लक्षणं असतात त्या पद्धतीचेच पेशंटचं मॅनिफेस्टेशन आपल्याकडे नसतं. हे एक गोष्ट शिकायला मिळाली. दुसरी गोष्ट ही लक्षात आली की बरेच वेळा व्याधी संकर घेऊन पेशंट येतो का काय अशी परिस्थिती त्याची असते. आपण एके बाजूला प्रमेयाचे हेतू चालू असतात, एकीकडे दुसरे हेतू चालू असतात, पण ख वैगुण्य एकच असलं पाहिजे असं पण नसतं. म्हणजे असेलच तर तीच लक्षणं दिसतील. दुसरं ख वैगुण्य झालं की दुसऱ्या व्याधीचंही तिथे निर्मिती दिसते आणि त्या दोन्ही व्याधींचे जे बलवान असते त्या दोन्हींनाही महत्त्व देऊन त्याची चिकित्सा करावी लागते. असं बरेच वेळा व्यवहारात आपल्याला कळायला लागतं. जो व्याधी आधी झालेला असेल त्याच जीर्णावस्था आणि त्याचं बरं करण्याची प्रायोरिटी नक्कीच पहिली असू शकते. जसं मध्यात्याच्या पेशंटमध्ये आपण बघितलं केस नंबर 2 मध्ये. असे बरेच वेळा अनुभव लक्षात आले. पण एक गोष्ट मात्र सरांनी सांगितलेली कायम आठवते अशा रुग्णांची चिकित्सा करताना की आयुर्वेद उपदेशेषु विद्या परमाधार. म्हणजे जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही की प्रमेय हा डायबिटीस नाही आणि प्रमेय कॅन बी ट्रीटेबल, म्हणजे हा ट्रीट होऊ शकतो, फक्त आपल्याला प्रमेयासारखंच बघायचंय आणि डायबिटीस हा डायबिटीस सारखाच ठेवायचा आहे. प्रत्येक वेळा शुगर लेवल्स हे HbA1c वाढलेला आलेला आहे म्हणजे तो ओझेक्षय झालेलाच आहे हे गरजेचं नाहीये. प्रत्येक वेळा रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे तो ओझेक्षय झालेला नाही असं पण मुळीच नाहीये. आता रिसर्च मध्ये पण बरेच वेळा असं सांगितलं जातं की इन्सुलिन डिपेंडेंट पेशंटचं सतत जेव्हा रिपोर्ट नॉर्मल येत असतात दॅट इंडिकेट्स द डिजनरेशन ऑफ किडनी पॅरेन्कायमा. मग जेव्हा हे नवीन रिसर्च लक्षात येतात तेव्हा ह्या गोष्टींना पुन्हा कन्फर्मेशन मिळतं की आपण ग्रंथातल्या पद्धतीनेच आपलं निदान व्हायला पाहिजे. हे रिपोर्ट तुम्ही नाही बघितले तरी चालतात. हे सगळे रिपोर्ट्स मधले जे फरक आहे ना हे फक्त आपल्याला एक पुस्तक मिळावं म्हणून किंवा एक पावती म्हणून
तिथपर्यंत बघितले तरी चालतात. पण खरं त्या पेशंटला जेव्हा आपण बघतो, तो पेशंट आपल्याकडे येतो आणि आपल्याला म्हणतो की मी वर्षभरापासून इतका इतका त्रास सहन करत होतो. आता मला असं वाटतंय ते रिपोर्ट वाढले तरी चालतील, पण मला जे वाटतंय चांगलं वाटतंय हे मी तुम्हाला सांगू नाही शकत. याच्यात बऱ्याच गोष्टी येऊन जातात आणि मग हा पेशंट अग्निबल व्यवस्थित असला की हा पेशंट छानपैकी मेंटेन होतो. फक्त प्रमेहातच नाही तर बाकी व्याधींमध्ये सुद्धा आपले जे बेसिक सिद्धांत आहे याला जर धरून ठेवलं तर मला वाटतं अशा पद्धतीचे पेशंट खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट होऊ शकतात. आणि हे सगळं जे सांगितलेलं आहे याच्यातले जे कमीपणा राहिला असेल तो अर्थातच माझा आहे आणि जे सगळं सांगितलेलं आहे ते माझ्या गुरुवर्यांचं जमादारनी सरांचं हे सर्वस्व आहे. तर हे सगळं गुण मानून घ्या आणि याच्यात नक्की काही डाऊट्स असतील तर आपण डिस्कशन मध्ये सांगावं. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच चांगल्या केसेस होत्या. खूपच अवघड केसेस सोप्या पद्धतीने मांडून तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. चांगल्या केसेस आहेत. काही प्रश्न आले आहेत ते आपण घेऊयात. हो नक्की सर. हरिशंकर रस बद्दल थोडेसे सांगावे आणि फर्स्ट केस ओके. मधील या लक्षणाबद्दल सांगावे आणि मेडिसिन पूर्ण स्टॉप होतात का, हा एकच प्रश्न आहे. एकदा हरिशंकर रस, कृमी लक्षणाबद्दल आणि मेडिसिन पूर्ण बंद होतात का, असा एक प्रश्न आहे. ओके. पहिल्यांदा मी हरिशंकर रसाविषयी सांगतो. हरिशंकर रसाचा रेफरन्स मी तुम्हाला नक्की देऊ शकतो. मला पक्का आठवत नाहीये पण हा बहुतेक वैशज्य रत्नावलीतल्याच प्रमेय अधिकारातला कल्प आहे. सुवर्ण कल्प आहे हा आणि हा बृहण कल्प आहे. आपण रेग्युलर हा संतर्पण जेव्हा क्लेद वाढवायचा नसतो आणि माझा अनुभव मी सांगतोय अर्थातच हा वेगवेगळ्या अँगलने वापरला जाऊ शकतो. पण जेव्हा क्लेद वाढवायचा नसतो आणि संतर्पण किंवा बृहण करायचं असतं सप्तधातूंचं जे क्षीण झालेलं आहे तर त्या केसेसमध्ये कंपॅरेटिव्हली स्थावर औषधांपेक्षा जे खनिज औषध आहे स्थावर मधली खनिज औषध आहेत ही पटकन कामं करतात मेटल्स वगैरे. तर त्याच्यातला हरिशंकर रस हा खूप सुंदर काम करतो असं वाटतं आणि सरांच्या वापरण्यातही नेहमी होता आणि माझ्या आवडीचा किंवा अशा पेशंट मध्ये वापरण्याचा एक तो कल्प आहे. त्याची बाकी डिटेलिंग मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करू शकतो. कशाची भावना वगैरे आहे हा आपण स्वतःच बनवत असतो. दुसरा जो प्रश्न होता कृमींच्या लक्षणांचा माझ्या मते. हॅलो. बरोबर. हो हो, कृमी लक्षणाबद्दल थोडंसं सांगा. हा तो ती जी 33 वर्षाची पहिली पेशंट होती. कृमींची लक्षणं म्हणजे तिला अंगाला कंडू असायचा, नंतर झोपेत लाळ गळणं हे लक्षण तिच्यामध्ये स्पेसिफिक होतं. त्याच्यानंतर मृत भक्षणाचीही काही प्रमाणात तिला हिस्ट्री असल्यामुळे आपण कृमीची लक्षणं पण होती आणि हेतू पण होते त्याच्यामुळे कृमी हे कन्सिडरेशन केलंच होतं त्या पेशंट मध्ये. आणि तिसरा प्रश्न सॉरी मी विसरलो सर, पुन्हा रिपीट करा. हा औषधांनी पूर्ण बरा होतो का, विदाऊट औषधही बरं होतं बरोबर ना. हो हो, औषधांनी औषधं बंद होऊ शकतात का त्या अनुषंगाने. हो. मी खूप लहान आहे ही गोष्ट बोलायला पण माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिस मध्ये आणि सरांनी दिलेला कॉन्फिडन्स मी सांगू शकतो की बऱ्याच केसेस मध्ये पूर्णतः बरं होऊ शकतात. फक्त तुम्ही आयुर्वेदाला आयुर्वेदासारखंच बघणं आवश्यक आहे आणि आयुर्वेदाचीच निदान करून आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनच त्याला मेंटेन करणं आवश्यक आहे. काही वर्ष सुद्धा लागू शकता. असं नव्हे की मेडिकेशन्स बंद केली आहेत तर तुम्ही एकदम फॉलोअप घेणं बंद करा. कारण बरेच वेळा असं होतं ना की औषधं बंद करणं म्हणजे काय, असं औषधं बंद करण्यानंतरही ऑब्झर्वेशन मध्ये तो पेशंट तुमच्या राहणार असेल तर 1-2 वर्षानंतर तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. केस नंबर 3 मध्ये आपण पाहिलं की त्याचं आमवाताचं निदान आपण केलेलं होतं. जीर्ण प्रतिशाचा पेशंट होता. त्याचं मी प्रमेयाचं कुठलंच औषध आपण त्यांनी व्हॉलेंटरीली घेतलेली नाहीयेत आणि आपण सुद्धा प्रमेयाचं निदान करून कुठलंच औषध दिलेलं नाहीये. तरी सुद्धा त्याची पेशंट आता आपण टेपरला ऑलरेडी पेशंट तो गॅप टाकतो त्याच्यामुळे असंही काही टेपरच आहे त्याचं. पण आता कम्प्लीट बंद होण्याकडे त्याची औषधं आहे रसायन सेवनानंतर. सो अशा पेशंट मध्ये तर नक्कीच होऊ शकतं असं वाटलं. तर त्यांनी कॉन्फिडन्स नक्की वाढला. थँक्यू. पुढचा आहे औषधी सत्तू, मात्रा, काल आणि अनुपात.
हे अगदी मात्र युक्ती प्रमाणाची गोष्ट आहे. कारण मी वैयक्तिकरित्या जे 2 ते 3 चमचे भरून असं त्याला काढ्या स्वरूपात म्हणजे 3 बाउलचं 1.5 बाउल करणं किंवा 2 बाउलचं 1 बाउल करणं असं देत असतो. याला व्यावहारिक काही कारणं आहेत आणि काही अनुभवाची कारणे आहेत. सरांकडे असताना आम्ही याच्यातली बरीचशी आपली सरांची विद्यार्थी आहेत तर त्यांना माहिती असेल की सातूचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण 2 चमचे, अर्धे चमच्यापासून 15 चमचे, 20 चमचे एवढाही वापर करून बघितलेला आहे आणि रुग्णानुभव घेतलेला आहे. सो मॅक्झिमम आपण देऊ शकतो, जास्तीत जास्त देऊ शकतो, पण पॅलेटेबिलिटी हा प्रश्न येतो. पेशंट काही वेळेस सहन नाही करू शकत तर कमीत कमी 2 चमचे भरून एवढं तरी डोस काढण्यासाठी दिला जावा असं वाटतं. तर मी बेसिकली 2 चमचे मिनिमम डोस हा देत असतो. 2-4 बाउल पाणी घेऊन त्याच्यामध्ये उकळून निम्मा आटवून उकळताना त्याच्या अगदी वृक्षता राहू नये म्हणून तुपाचा आणि तेलाचा 1-1 चमचा टाकून मग त्याला काढा करायचा आणि तो प्यायला द्यायचा पेशंटला. तर पॅलेटेबिलिटी हे फॅक्टर चांगलं होतं. वैयक्तिकरित्या चूर्ण यवाचं हे सेवन हे चूर्ण स्वरूपातच करायला लावलेलं आहे अध्ययनामध्ये. पण बरेच वेळा औषध इतकं कडू होऊन जातं की मला सुद्धा वैयक्तिकरित्या घ्यायला त्रास होतो. तर पेशंटला सांगताना तर त्रास होत असावा म्हणून मग आपण हेच या प्रेफरेबली असं वापरत असतो सातूला. ओके, धन्यवाद. क्षीरतेला बस्ती आणि मद्य. हॅलो हॅलो, हा बोला सर. हॅलो, हा, जर कोणी माईक ऑन केला असेल नाव सांगून आपण बोलू शकता. हॅलो हॅलो, हा बोला सर. सर आपला आवाज कट होतोय. हा, जोशी सर, विवेक जोशी सर बोलत होते. सर बोला सर, आवाज कट झाला. हा, मी फोनवर 1-2 मिनिटं बोलतो. हॅलो, हा बोला सर, आवाज येतोय. येतोय ना? हा, मला हे विचारायचं होतं की मधात्याच्या पेशंट मध्ये आपण क्षीरतेला बस्ती प्लस मद्य हॅलो, येतोय का आवाज? गेला वाटतं परत आवाज सरांचा. हॅलो, हा, हा, क्षीरतेला बस्ती आणि मद्य 100 ml. तर याच्या पाठीमागचा नेमका विचार काय होता? म्हणजे कशासाठी मद्य परत आपल्याला ह्याच्यामध्ये एकत्र करायला लागलं किंवा का करावं असं वाटलं? प्रतीक सर आला प्रश्न ऐकू का मी रिपीट करू? हॅलो, 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 हा, हा सर, 1 मिनिट देतील ते. बहुतेक आवाज जात नसेल, काहीतरी टेक्निकल अडचण ऑफलाईन आली. झाले. हा, तेच तर बहुतेक ते. सर, हॅलो, सर आवाज येतोय? हा, या हो आला येतोय, आवाज. मला येतोय. हा, हा, प्रतीक सर सॉरी सर, प्रश्न माझं ऐकू आला? कट झाला. हो, हा, मी प्रश्न परत पूर्ण ऐकू आला नाही मला. हा, हो मी रिपीट करतो सर प्रश्न. सरांचं म्हणणं असं आहे की हो सर. जी मधात्याची केस होती त्यात आपण जे मद्य आणि दूध याचा जो बस्ती दिला होता तर त्याचा कसा विचार हो. केला होता असं सरांचं. बेसिकली एकतर आपण जेव्हा म्हणतो ना की दुष्टकर्मा, सरांकडे हे बघितलेलं होतं. दुसरं त्याच्यामागे लॉजिक जे मला समजलं होतं की मद्य विषाला जे मारत असतं किंवा बरेच वेळा मद्याच्या ट्रीटमेंटमध्ये मद्याचाच वापर होत असतो. तर त्याच्यामुळे सिद्धी मद्याची ट्रीटमेंट ही सिद्धी ते बंद कर आणि मला हे आण ना. हॅलो हॅलो, हॅलो कृपया मध्ये इथला कोणीतरी माईक बोलतोय. बंद ठेवा. मद्याचा वापर हा मधात्यामध्ये विषाची जशी ट्रीटमेंट विषाने होते तशी मद्याची मद्याने होत असते. तर आपण जेव्हा जीवनीय हो. दूध मानतो, जीवनीय गणातलं श्रेष्ठ दूध मानलेलं आहार द्रव्य आहे. तर त्याची आपण बस्ती जेव्हा देत असतो किंवा तुपाची बस्ती देत असतो, त्याच्यासोबत मद्य हे दिलं की त्याचा गामित्वाचा एक तो विचार होतो आणि विषाला विष मारतो या हिशोबाने मद्याचा विचार झाला. या दोन्ही अनुषंगाने मद्याचा त्याच्यात अंतर्भाव केला होता.
दुधाचा वापर जास्त आणि मद्याचा वापर कमी गामित्वासाठी, अशा पद्धतीने ते बस्तीची रचना केलेली होती. त्याच्यात 14 दिवसाच्या 2 सायकल केल्या होत्या आपण आणि सरांकडे ही वापरण्याचा प्रघात आहे आणि आपणही हे रेग्युलर वापरत असतो. अच्छा. पण त्याच्यातनं त्या लार्ज इंटेस्टाईन मधनं किंवा रेक्टम मधनं ऍब्सॉर्प्शन किती होईल याच्याबद्दलची आपल्याला काही माहिती आहे का? म्हणजे आपण देतो आता अशुकारी किंवा कामित्व त्याचं किती प्रमाणामध्ये होतं याच्याबद्दलचा काही अभ्यास आहे का? प्रत्यक्ष काळात सर सांगता नाही येणार, पण लक्षणांनुसार आपल्याला नक्की सांगता येईल. पण त्याचा इंटेस्टाईनवर काय होत असावा असा एक्झाम ऑब्झर्वेशनल स्टडी किंवा तो करून नाही पाहिलेला. ग्रंथांमध्ये आलंय मद्य, आसव, कांजी यांचा आपण बस्ती डायरेक्ट नाही, पण आपण देतो ना, तसं त्या हो, टाईप. त्याचे रेफरन्सही आहे सर, मी तुमच्याशी शेअर करेल मी संध्याकाळी. चालेल, Yes. प्लीज प्लीज. चालेल, ओके हो. ओके. अजून एक थँक्यू. प्रश्न आहे, साधारण किती कालावधी ट्रीटमेंट साठी द्यावा? रुग्ण बघत असताना त्याला त्याबद्दल कशी कल्पना द्यावी? म्हणजे आता जे तुम्ही म्हटलं की 1 वर्ष, 1.5 वर्ष, तर त्याबद्दलचं तर मार्गदर्शन करण्यासाठी सांगा. मला थोडासा अंदाजा येतो आहे की हा स्टुडंट कडनं प्रश्न आलेला असेल, कारण एकदा वैद्यांचा अनुभव असा असतो ना की एकदा तुम्ही चेअरवर बसला आणि पेशंट समोर आला की साधारणतः तुम्हाला लक्षात येऊन जातं की हे धातू साम्य प्रस्थापित व्हायला या रुग्णाला किती वेळ लागू शकतो. कारण जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर हेतू सेवन किती वर्षांसाठी आहे, त्याच्यानंतर त्याचे दोष किती लीन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर लक्षणं किती स्वरूपामध्ये, म्हणजे ग्रंथामध्ये 25 लक्षणं त्या व्याधीची आलेली आहेत, तर 25च्या 25 जर व्यक्त झालेली आहेत तर अर्थातच त्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे, तर व्याधीची जास्त काळ आपल्याला ट्रीट करायला लागणार आहे. या सगळ्यांचा साकल्याने विचार करूनच टाइम पिरियड हा निश्चित करता येतो. पण प्रत्येक वेळा ते जजमेंट बरोबरच येतं असं नाही, तर माझं सेफर साईड मी जे करतो की जास्तीत जास्त पिरियड आपण सांगून ठेवावा पेशंटला आणि हा काउन्सिलिंगचा पार्ट असतो की तुम्ही कसं कन्व्हिन्स करायचं ते ऑब्व्हियसली ते जेव्हा तुम्ही बसाल तर तुम्हाला लक्षात येईलच की एकदा आता या सेकंड थर्ड पेशंट मध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याच्या शुगर लेवल्स नॉर्मल आल्या आणि आरए टेस्ट त्याच्या 3 ते 4 महिन्यात नॉर्मल आल्या, पण त्याचा नाडी बघता किंवा बाकी परीक्षणं बघता त्याचा आर्म पूर्ण गेलेला नव्हता. मग अशा पेशंट मध्ये लक्षणं जरी कमी झालेली असली तरी त्याला काउन्सिलिंग करून 1 वर्षापर्यंत त्याची पूर्ण ट्रीटमेंट करून घेणं, जोपर्यंत आपल्याला वाटत नाहीये की त्याची साम्यता एस्टॅब्लिश झालेली आहे. जेव्हा तुम्हाला वाटते लक्षणं कमी झालेले आहेत तर तुम्ही औषधं कमी करून बघू शकतात. जर रुग्णाची लक्षणं परत डेव्हलप झाली याचा अर्थ तो साम्यता प्रस्थापित नाही झालेली असं एक जनरल ठोकताळ आहे, किंवा अग्नी आणि बलाचा एक्झॅक्ट तुम्हाला अंदाजा येत असेल आणि त्याची ग्रंथोक्त तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर त्या पद्धतीनेही तुम्ही रुग्णाचं हे ठरवू शकता. त्याच्यानंतर अपुनर्भव चिकित्सा ही करून मग क्रमशः औषधं बंद करू शकतात पेशंटची, पण टाइम पिरियड हा डेफिनेटली प्रत्येक रुग्णानुसार हा वेगवेगळा असू शकतो. बरोबर आहे. अजून कोणाला काही शंका आहेत किंवा काही मार्गदर्शन जरी आपल्याकडे आज बरेच वैद्य आहेत, ज्येष्ठ वैद्य, तर कोणाचे काही वेगळे अनुभव असतील किंवा काही असेल तर आपण विचारू शकता. प्रतीक सर तसं खूप फ्री आहेत बोलायला, त्यामुळे तुम्ही बोलू शकता किंवा विचारू शकता. हॅलो सर. हॅलो, हा बोला सर. हा हॅलो सर, मी रोशन चव्हाण सर, युजी फायनल इयर स्टुडंट आहे सर. हो, सर बोला, माझा बोला. प्रश्न होता की प्रमेयामध्ये जे कफज प्रमेय, पित्तज आणि वातज प्रमेय हे जे सांगितलेलं आहे हे प्रकारानुरूप आहे की अवस्थानुरूप, की प्रथम कफज प्रमेय होणार, देन पित्तज आणि पुढची संप्राप्ती वातज कडे जाणार? हा अगदी युजीच्या दिवसांपासून आतापर्यंत सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न अजून मलाही भेडसावतो, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा आपण व्यवहारामध्ये येतो ना, मी नाव विसरलो, सॉरी. आपण जेव्हा व्यवहारात येतो ना तर आपल्याला दोन्ही पद्धतीचे बघायला मिळतं असं वाटतं. म्हणजे असेही पेशंट बघायला मिळतात जे कफातनं वाताकडे कन्वर्ट झालेले आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअल वाताची हेतू सेवन नसून सुद्धा कफाचं हेतू सेवन असल्यामुळे आणि जे 10 धातू सांगितलेले त्याचं सतत मूत्रमार्गाने स्रवण होत असल्यामुळे वातामध्ये कन्वर्ट झालेला पेशंट असू शकतो, किंवा
वाताचे जसं केस नंबर 5 आपल्याला आठवत असेल की त्याच्यामध्ये 7 ते 8 किलोमीटर जेवढी त्यांची कॅपॅसिटी नव्हती त्याच्यापेक्षा अतिव्यायाम हे 20 ते 30 वर्षापासून त्यांचा असायचा. असे पण सरळ वाताच्या हेतूनही प्रकोपित झालेले वातज प्रमेय असेही असू शकतात. तर व्यवहारात तुम्हाला दोन्ही कारण सापडू शकतात. इंडिव्हिज्युअल हेतूनही सापडू शकतात किंवा एकमेक कन्वर्ट झाल्यानंतर त्याचं वातज प्रमेय आणि मधुमेहामध्ये कन्वर्ट झालेले सापडू शकतात असं मला वाटतं. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वते सरांनी पण इथे एक चांगला पॉईंट सांगितला आहे. अल्कोहोलिक पेशंटला अल्कोहोलचे ऍब्सॉर्प्शन हे इंटेस्टाईन मध्ये होते. त्यासोबत त्याचे इंटेस्टाईन इरोजन कमी होऊन त्याचे रिसेप्टर कमी करणे महत्वाचा भाग असतो. त्यांनी धन्यवाद सर. लघुवमनाची थोडक्यात प्रोसिजर काय आहे? सर आवाज येत नाहीये, आवाज कट होतोय. बाकीच्यांनी कृपया माईक बंद ठेवा किंवा बोलणार असेल तर मग तसं सांगा. कोणाला बोलायचं? हॅलो, माईक चुकून कोणाला तरी चालू राहिलाय सर. करतो बंद मी. तोपर्यंत फक्त लघुवमनाचं थोडक्यात कसं आहे बुवा हे विचारलंय काहींनी. ओके. लघुवमन ही फार सोपी प्रोसिजर आपण करत असतो. त्याला आपण लघुवमन नाव दिलं ती कोष्ठशुद्धी असावी एका प्रकारची असं वाटतं. आपण जे मदनफळाचं कल्प वापरत असतो, वचा, सेंधव, मदनफळ पिपरी असे औषधं चूर्ण स्वरूपात किंवा चाटण स्वरूपात, फांट स्वरूपात आधी देऊन नंतर ज्येष्ठमधाच्या काढ्याने एकाच वेळी फारसं सद्य स्नेहन करून फारसं पादांशी क्रमाने किंवा वाढत्या क्रमाने जे आपण करतो 4 दिवसांचं 5 दिवसांचं तसं स्नेहपान न करता आदल्या रात्री फक्त मुगाची गाईचं तूप भरपूर टाकलेली खिचडी खाऊ घालून दुसऱ्या दिवशी ते काढा देणं आणि त्यांनी उलटी करून घेणं याला आपण लघुवमन म्हणत असतो. एक प्रकारचं काय असतं ना, कोष्ठशुद्धीचाच प्रकार आहे. पूर्ण वमन म्हणावं का नाही हे पण एक वादाचा मुद्दा असू शकतो, पण त्याचे रिझल्ट खूप सुंदर येतात. कोष्ठशुद्धी झाल्यामुळे संपूर्ण नाही तरी कोष्ठाच्या प्रदेशातला अतिरिक्त क्लेद आणि कफ आणि ऑब्स्ट्रक्शन हे काही प्रमाणात दूर झाल्यामुळे पुढच्या औषधांना आपल्याला वापरायला आणि त्यांची गामित्व फास्ट करायला खूप मदत मिळते असा अनुभव येतो. धन्यवाद. अजून एक आहे, सत्तू म्हणजे व्यवहारात नक्की काय घ्यावे असा एक प्रश्न आहे. हो बरोबर. आपल्याला जे यव किंवा सत्तू जे म्हणतो ना, यज्ञामध्ये आपण जे यज्ञाला आहुतीला जव टाकत असतो, जे आपल्याला किराणा दुकानातही मिळून जातात, आपण ते भाजून घेतो गुलबट रंगाचे होईपर्यंत आणि ते मिक्सर मधनं किंवा याच्यावरनं दळून घ्यायचे आणि त्याचं सातू म्हणून तेच औषध घ्यावं असं एक गुणानुसारही वाटतं आणि आप्तोपदेश पण आहे सरांचा, तर तेच आपण वापरत असतो. धन्यवाद. अजून सर, हाऊ इज अतिव्यायाम सिम्पटम रिलेटिव्ह टू मधुमेह? सर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं ना, क्षयाच्या हेतूमध्ये किंवा वातज प्रमेहाच्या हेतूंमध्ये काढलं तर कषाय, चिंता, प्रजागर, अतिव्यायाम हे सगळे हेतू वाताच्या प्रमेयामध्ये आलेले आहेत निदानस्थानामध्ये, तर त्याचं डायरेक्टली रिलेटिव्ह आहेत ते वातज प्रमेयाशी. प्रश्न आहे का, उत्तर येत आहे? ग्रंथातील वेगवेगळ्या संप्राप्ती ज्या दिल्या आहेत त्यानुसार पेशंट दिसतात का? ओके. इंग्रजीमध्ये हा एक हे आहे ना की क्लासिकल प्रेझेंटेशन किंवा क्लासिकल असं दिसणं हे असं शक्यतोवर ना सगळे लक्षणांनी नसतं, हे प्राधान्याने असतं असं वाटतं. जेवढा अनुभव येतो त्याच्यावरनं सांगतो नम्रपणे की सगळेच्या सगळे जरी लक्षण येत नसले तरी वेगवेगळ्या संप्राप्तीचे वेगवेगळे लक्षण दिसावे म्हणूनच हे मी वेगवेगळ्या पद्धतीच्या 5 केस प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आपल्याला दिसलं असेल की काही एक वाताचं प्रमेह डायरेक्टली आपण तो निदान केलेला होता. मे बी ते व्हेरिएशन असू शकेल, पण मी केलेलं निदान वाताचं होतं.
वातज प्रमेयाचं डायरेक्ट, आणि काही पेशंट असे होते ज्याचं कफज प्रमेयाचं रूपांतर हे वातामध्ये झालेलं होतं, असे पण पेशंट होते, आणि काही पूर्ण कफज प्रमेयाचे पेशंटही होते. तर असं मुद्दामून जाणीवपूर्वक वेगळे केसेस घेण्याचं कारण होतं की व्यवहारात हे दिसू शकतं असं वाटतं. जे मला जाणवलंय ते कदाचित प्रॅक्टिस नाही, मध्ये त्यांनी सगळ्यांचं पण दिसत असावं. प्रश्न नव्हता ऍक्च्युली, विद्यार्थ्यांना दिलेलं उत्तरच होतं. भूषण बैरागी सर आहेत, त्यांनी आता ओके ओके. त्यामध्ये काय कळवलं म्हणते चॅट बॉक्स मध्ये. बरोबर. काय तर म्हणते तर तो येतोय का तो कॉल आहे तरी पण आवाज येतोय. एक अजून घेऊ प्रश्न. सर, प्रत्येक वेळी प्रमेह निदान करताना मूत्रपरीक्षण करावे का? ग्रंथोक्त विचार कसा करावा? वेदार जोशी म्हणून विद्यार्थी आहे, त्याचा प्रश्न आहे. हॅलो. हॅलो हॅलो. नाही येतोय आवाज. हा, प्रश्न हा. कळाला का सर? हो, कळाला, लक्षात आला, मी उत्तर देतो. याच्यामध्ये दोन मुद्दे असतात असं वाटतं. एक ग्रंथोक्त टेक्स्च्युअल रिप्रेझेंटेशन किंवा टेक्स्च्युअल जे प्रोटोकॉल असतो तो एक असतो, आणि दुसरा असतो व्यावहारिक प्रोटोकॉल, ज्याच्यामध्ये अनेक वेळा मर्यादा काही गोष्टींना येऊ शकतात. जर आयडियली विचार केला तर प्रत्येक पेशंटचं मूत्रपरीक्षण हे केलं पाहिजे, आणि ते मदत आपल्याला नक्की देऊ शकतं. मूत्रपरीक्षण केलं तर आपल्याला निदानाला सौकर्य येऊ शकतं. पण एवढं मात्र लक्षात येतं की पूर्ण निदान हे मूत्रपरीक्षणाने होऊ शकतं. म्हणजे प्रथम दर्शनी किंवा प्रॅक्टिसच्या काही सुरुवातीच्या वर्षामध्ये पहिल्यांदा फक्त मूत्र बघितलं आणि निदान केलं, हे जरा म्हणजे अवघड वाटते ही गोष्ट व्यक्तीच्या. त्याच्यामुळे पूर्ण निदान हे मूत्राने जरी होत नसलं तरी दरवेळी मूत्रपरीक्षण केलं तर मदत नक्की मिळू शकते. काही वेळा कन्फ्युजन असं होतं की काही मेडिकेशन्स B12 उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना माहिती की ते कलर किंवा कन्सिस्टन्सी चेंज करतात, किंवा काही गोष्टी रिसर्च व्हायच्या राहिलेल्या आहेत, जसं अँटी डायबेटिकचे वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात जे वापरत असतात पेशंट, इन्सुलिन वापरत असतात, तर त्याचा मूत्रावर आणि मूत्राच्या कन्सिस्टन्सीवर काय परिणाम होतोय हे आपण अजून ऑब्झर्व केलेलं नाही, किंवा त्या काळी ही औषधं असल्यामुळे नेमकेपण आपल्याला माहिती नाहीये. तर तो तसा जर रिसर्च झाला आणि त्याच्यामध्ये काही बाहेर आलं तर आपण मूत्रपरीक्षण करू शकतो. पण काही वेळा ते फसवंही असू शकतं की मेडिकेशन चालू आहे आणि त्याच्यासोबत आपण फक्त मूत्रपरीक्षण करून निदान करण्याचा प्रयत्न केला तर काही वेळा मिसगाईड होऊ शकतो. त्याच्यामुळे निदान पंचक, आपला हेतू, नाडी परीक्षण आणि त्याच्यानंतर मूत्रपरीक्षण या सगळ्यांचा एकत्र अंतर्भाव केला तर जास्त प्रिसिजन येऊ शकतं असं वाटतं. अगदी बरोबर. चालेल, धन्यवाद सर. बऱ्यापैकी प्रश्न संपलेले आहेत. खूप सुंदर केसेस होत्या तुमच्या, आणि त्यामुळे बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स आला असेल. अजूनही ज्येष्ठ वैद्य आहेत ग्रुपमध्ये. माझं असं सगळ्यांना परत एकदा आवाहन आहे की प्रमेय हा विषय जर चालूच झाला आहे तर त्यांनी पण त्यांचे अनुभव मांडावे. तर एखादं लेक्चर परत त्यांचं देखील ठेवता येईल. तुम्ही तसा संपर्क साधावा किंवा आम्हाला सांगावे, कारण की हा खूप हॅलो. मोठा विषय आहे. हा, हॅलो. सर, मला एक विचारायचं होतं की समजा आपण जर हॅलो, हो, आवाज बोला येतोय? मॅडम. हा, हो, बोला येतोय, मॅडम. बोला. प्रमेयावर समजा रिसर्च करतोय आणि त्या औषधाने आपल्याला लक्षणांमध्ये पूर्णता म्हणजे उपशय मिळतोय, म्हणजे त्यांची नक्तमूत्रता म्हणा, उत्साह हे सगळं वाढलंय, नक्तमूत्रता कमी झाली, बहुमूत्रता कमी झालीय, BSL फास्टिंग बरोबर, PP पण नॉर्मल येत आहे, पण बरोबर. HbA1c 6 to 6 आपलं 7 पर्यंत जर येत आहे तर आपण क्लिनिकली तर ते रिझल्ट चांगले येत आहे, पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये HbA1c फक्त वाढलेलं येत आहे. तर आपण त्याचं रिसर्च मध्ये कसं हे करू शकतो, म्हणजे की कसं बॅलन्स, की आपल्याला प्रूव्हन लागतं ना की इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे कमी झालेलं दिसलं पाहिजे, तर याला आपण ओके. कितपत महत्व देऊ शकतो म्हणजे HbA1c ला? हो, थँक्यू मॅडम. मी देतो उत्तर.
याच्यामध्ये थोडस मी म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेऊन सगळे मोठे वैद्य असताना बोलू इच्छितो की सरांचं जे वाक्य होतं ते मी इथे रिपीट करू इच्छितो की रिपोर्ट्स ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बरेच वेळा सब्जेक्टिव्ह असू शकतात. म्हणजे व्यवहारात बरेच वेळा आपल्याला असं दिसून येतं की हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे पण अग्निबल छान आहे, सिम्पटम काही नाहीये पेशंटला, धातू सातम्याची सगळी लक्षणं समजा नसली तरी बरीचशी लक्षणं आपल्याला दिसत आहेत किंवा बऱ्याचशा व्याधी अशा आहेत. उदाहरणार्थ आपण डायबिटीसच घेऊया. आता केस नंबर 2 जी आपण प्रेझेंट केली होती मधात त्याची, त्या पेशंटची आजही HbA1c ही बिलो 6 नाहीये. पण त्याची सगळी लक्षणं ही कमी झाली आहेत. त्यांची रसायन चिकित्सा करून आता त्यांचं बल हे पूर्वीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट झालेलं आहे. सो अशा परिस्थितीमध्ये HbA1c ला सर्वस्व मानावं का नाही मानावं हा कम्प्लीट वेगळा विषय होऊन जातो. आणि जर आपण पेशंटला कन्व्हिन्स करू शकलो, कारण पहिले जर आपणही कन्व्हिन्स असलो आणि आपण पेशंटला कन्व्हिन्स करू शकलो की रिपोर्टच्याही पलीकडे बऱ्याच गोष्टी असू शकतात, तर ही अडचण व्यावहारिक येणार नाही असं वाटतंय मला. पण रिपोर्ट हे फक्त एक क्रायटेरिया, वन ऑफ द क्रायटेरिया असू शकतं आपलं सक्सेस किंवा हे बघण्याचं. पण कम्प्लिटली आपली जी पुनर्भवाची किंवा पेशंट ठीक होण्याची लक्षण आहे ना त्याच्या इतकं कन्फर्मेटरी काहीच नाही असं वाटतं बरेच वेळा. थँक्यू सर. हो, थँक्यू. प्रत्येकदा धन्यवाद प्रतीक सर, तुम्ही आम्हाला वेळ थँक्यू दिला, एवढ्या थँक्यू छान केस मी मांडल्या आणि खूप मी सोप्या सगळ्यांचा भाषेत. आभार मानतो आणि मोठ्या वैद्यांना क्षमा मागतो. काही आगाऊपणे बोलून गेलं असेल तर कृपया मार्गदर्शन करा. ही पहिलीच वेळ होती माझी बोलण्याची. सरांच्या प्रोत्साहनामुळे मी बोलू शकलो त्याबद्दल सरांचा पुन्हा धन्यवाद. परत एकदा धन्यवाद सर. आणि सध्या शंका सगळ्या संपल्या आहेत, तर त्यामुळे आपण आजची मीटिंग इथंच संपली असं मी घोषित करतो. सगळ्यांचे परत एकदा आभार. पुढच्या वेळेस अशीच उपस्थिती दर्शवू. धन्यवाद.